तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या पुणे सेशन मध्ये. आणि आज आपण पाहत आहोत नळ टाकी पाणी. तर नळ टाकी पाणी यामध्ये आपण पाहत असताना एक गोष्ट लक्षात घ्या. आपल्याला गणित सोडवताना मी तुम्हाला कोणती ट्रिक्स किंवा शॉर्टकट सांगणार नाही, तर गणित कशा पद्धतीने सोडवायचं त्याचा एक स्वभाव आपल्याला बनवायचा आहे आणि त्याच दृष्टीने मी तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून परीक्षेत कसलंही गणित आलं तरी तुम्हाला ते 10-20 सेकंदामध्ये सोडवता यायला पाहिजे. शक्यतो ते मनानं सोडवता यायला पाहिजे, इतकी प्रॅक्टिस पाहिजे. शॉर्टकट नसतो यशाला, यशाला फक्त कष्ट प्रॅक्टिस एवढंच आहे. तरी जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायची आहे. हे गणित सोडवायचे तुम्हाला. अशाच पद्धतीचे आणखी तुम्हाला 50-100-200 गणित किती पाहिजे तेवढे मला सांगा फक्त कमेंट मध्ये. मी तुम्हाला तेवढे उदाहरणं पुरवण्याचं काम करेल. ठीक आहे. तर आजचा आपण पहिला प्रश्न बघूया. नळ टाकी या विषयावर आधारित. एक नळ एक पाण्याची टाकी 6 तासात पूर्ण भरतो, तर दुसरा नळ 30 टाकी 12 तासात रिकामी करतो. जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केले तर टाकी भरायला किती वेळ लागेल? अशा वेळी एकच गोष्ट लक्षात घ्यायची, एक नळ एक पाण्याची टाकी 6 तासात पूर्ण भरतो, तर तो एका तासात किती भरेल? टाकीचा भाग 1/6 भरेल. 6 तास भरेल, 1/6 तास भरेल. ठीक आहे. आणि दुसरा नळ 30 टाकी 12 तासात रिकामी करतो. 12 तासात रिकामी करेल तर एका तासात तो रिकामी किती करेल? 1/12 भाग त्या टाकीचा. ओके. दोन्ही नळ एकाच वेळी चालू केले. दोन्ही नळ एकाच वेळी चालू केल्याचा अर्थ आहे 1/6 हे अधिक आहे, कारण हे पाणी टाकतं टाकीमध्ये, आणि हे वजा आपण घेऊ 1/12 जो टाकीतलं पाणी काढून टाकतो, म्हणून त्याला आपण वजा चिन्ह दिलेलं आहे. आणि यांची जर बेरीज केली तर आपल्याला मिळतं टाकीतलं पाणी चढतं किंवा उतरतं. जर पाणी चढत असेल तर आपल्याला धनमध्ये उत्तर मिळेल, आणि जर उतरत असेल तर ऋणमध्ये उत्तर मिळेल. हे आपण सोडून घेऊया. बघा, 1/6 आहे वजा 1/12 आहे, छेद समान करून घेऊ. तर गुणिले 2 अंशाला आणि छेदाला 2 न गुणू आपलं उत्तर येईल 2/12 वजा 1/12. बरोबर काय येईल? छेद समान झालेत. आता छेदस्थानी दोघांमध्ये 1 लिहू आणि 2तून 1 गेला राहिला 1, म्हणजे 1/12 टाकीचा 1/भाग 1/12 भाग एका तासात भरेल. एका तासात. तर टाकीला भरण्यासाठी किती वेळ लागेल? आणि हे उत्तर धन आहे, लक्षात घ्या. धन उत्तर आहे म्हणून टाकी भरते एका तासात. 1/12 भाग टाकीचा भरतो, म्हणजे ती टाकी भरायला आपल्याला 12 तास वेळ लागू शकतो. तर टाकी भरायला किती वेळ लागेल? 12 तास. उत्तर आपलं पर्याय क्रमांक बी. हे तुम्हाला बघितल्या उत्तर यायला पाहिजे. जास्तीत जास्त प्रॅक्टिस केल्यानंतर कळेल. उत्तर आपण आपलं लगेच चेक करूया. उत्तर 12 तास. ओके. प्रश्न क्रमांक 2 दुसरा पाहूया आपण. ए हा नळ एक टाकी 10 तासात भरतो आणि बी हा नळ 30 टाकी 15 तासात भरतो. दोन्ही नळ एकदम सुरू केल्यास टाकी किती वेळात भरेल? मागची जी पद्धत आपण वापरली तीच पद्धत वापरली आहे. एक टाकी 10 तासात भरतो याचा अर्थ एका तासात तो टाकीचा 1/10 भाग भरतो. आणि बी हा नळ 30 टाकी 15 तासात भरतो. 15 तासात भरतो याचा अर्थ 1/15 भाग तो एका तासात भरेल. दोन्ही नळ एकदम सुरू केले म्हणजे दोन्ही नळ भरणारे आहेत, म्हणून दोन्ही नळ धन येतील. 1/10 अधिक 1/15 बरोबर. ही जर गणित केलं तर आपल्याला उत्तर मिळून जाईल. हे गणित सोडवताना तुम्ही समान छेद करू शकता किंवा लसावी काढू शकता, पण मला जे सोपं वाटतं ते मी करतो. मी डायरेक्ट तिरपा गुणाकार करतो अशा पद्धतीने. 15 1 15 अधिक 10 1 10 छेदस्थानी 10 15 150. ओके. तुम्ही कोणत्या एका पद्धतीला चिटकून राहू नका. आपल्याला जी सोपी वाटते त्या त्या कंडिशन मध्ये त्या त्या पद्धतीचा वापर करा. ठीक आहे. तर बघा, 15 आणि 10 25 छेदस्थानी 150. 25 1 25 सोपा येऊन पाठ आहे. 25 1 150 बरोबर 1/6. ही धन आहे म्हणून टाकी एका तासामध्ये 1/6 भाग टाकीचा भरेल एका तासामध्ये. तर ती टाकी भरण्यासाठी याचं व्यस्त केलं तर आपल्याला 6 तास ती टाकी भरण्यासाठी लागतं. हे आपलं उत्तर आहे 6 तास. पर्याय क्रमांक बी. गणित पुन्हा एकदा बघा, समजलं नसेल तर आणि कमेंट करा. प्रश्न बघा तिसरा बघू आपण. एक नळ पाण्याची टाकी 8 तासात भरतो, पण टाकीला छिद्र असल्यामुळे ती भरायला 10 तास लागतात. तर भरलेली टाकी त्या छिद्रामुळे किती वेळात रिकामी होईल? अशा वेळी आपल्याला एकच करायचं आहे. एक नळ एक टाकी 8 तासात भरतो, म्हणजे ती टाकी एका तासात किती भरेल? तो नळ 1/8 भाग भरेल. त्या टाकीचा 1/8 भाग पहिला नळ भरेल. आणि टाकीला छिद्र आहे. छिद्र आहे म्हणजे पाण्याला गळते, म्हणजे तो जो छिद्र आहे ते एका तासामध्ये टाकीचा 1/x भाग एवढी टाकी रिकामी करतो. ओके. म्हणजेच त्या छिद्राला टाकी पूर्णपणे रिकामी करायला 1 तास एवढा वेळ लागतो, म्हणून एका तासामध्ये तो 1/x भाग रिकामा करेल. ओके. आता पण टाकीला छिद्र असल्यामुळे ती भरायला 10 तास लागतात. आता समीकरणामध्ये वाढून घेऊ. दोन्ही नळ सुरू केलेत, म्हणजे एक भरणारा नळ सुरू केलाय आणि एक गळणारा नळ सुरू केलाय. गळणारा छिद्र आहे पण छिद्राला आपण नळ समजूया, काही हरकत नाहीये.
दोन्ही एकाच वेळी सुरू केले तर भरणारा आहे तो धन होईल 108 आणि गळणारा आहे तो ऋण होईल 100x. आणि काय सांगितले त्यांनी, ती भरायला 10 तास लागतात. बरोबर एका तासामध्ये किती भरेल तो, टाकीचा 110वा भाग भरेल, असं आपल्याला स्पष्टपणे दिसतंय. म्हणजे हे नळ भरणारा, हा नळ गळणारा आणि टाकी भरणारी एका तासात. उत्तर आलेलं आहे. हे सगळं एका तासातलं गणित आपलं. ठीक आहे. तर इथे आपण तिरपा गुणाकार करू. तिरपा गुणाकार आपल्याला परवडेल असा, असा आणि असा. काय येईल उत्तर आपलं, x एके x वजा 8 एके 8 त्यानंतर 8x, 8 गुणिले x 8x बरोबर 1/10. हे जर आपण बाजू बदलल्या, 10 इकडे गेला अंशामध्ये गेला, 8x इकडे गेला अंशामध्ये गेला, 10 गुणिले x वजा 8 बरोबर 8 गुणिले x बरोबर 8x. इथं करूया 10 गुणिले x 10x वजा 10 गुणिले 8 बरोबर 80 बरोबर 8x. 8x आपण बाजू बदलू, इकडे टाकू, 8x हा धन इकडे आला तर वजा होईल 10x वजा 8x वजा 80 पलीकडे टाकू, उजव्या बाजूला टाकू, ऋण 80 पलीकडे गेल्यानंतर धन 80 होईल, चिन्ह बदलतं. ओके. 10x मधून 8x गेला राहिला, 2x बरोबर 80, x बरोबर 80 भागिले 2 बरोबर काय येईल आपलं, 2 चौक 8 2 0 0 बरोबर 40. x ची किंमत आलेली आहे 40. x ची किंमत आलेली आहे 40. मग आपल्याला तर भरलेली टाकी त्या छिद्रामध्ये किती वेळात रिकामी होईल, x ह्या वेळेमध्ये रिकामी होईल. म्हणजे x बरोबर 40 आहे तर 40 तासात रिकामी होईल. छिद्र थोडं छोटंच आहे. ओके. तर आपण चेक करूया गणित आपलं काय आलेलं आहे, उत्तर सी 40 तास. ओके. बघा करण्याची पद्धती वेगळ्या असू शकतात, फक्त आपल्याला समजते कोणती आणि प्रॅक्टिस, जास्तीत जास्त प्रॅक्टिस पाहिजे. आणि गणित हे कोणत्याही पद्धतीचं येऊ शकतं. त्यावेळेस आपल्याला बेसिक पासून आपलं जर नॉलेज असेल तर आपल्याला ते गणित सोडवता येऊ निश्चितच शकतं. ठीक आहे. एक नळ एक टाकी 20 मिनिटात भरतो आणि नळ बी 30 टाकी 30 मिनिटात भरतो. दोन्ही नळ एकत्र सुरू केल्यास टाकी किती वेळात भरेल, साधं सोपं गणित आहे. 20 मिनिटात भरतो म्हणजे एका मिनिटामध्ये टाकी किती भरेल, टाकीचा 120वा भाग भरेल. त्यानंतर बी नळ 30 टाकी 30 मिनिटात भरतो म्हणजे एका मिनिटामध्ये किती भरेल तो, टाकीचा 130वा भाग भरेल टाकीचा. दोन्ही नळ एकत्र सुरू केले म्हणजे भरणारे गुण अधिक पूर्व बेरीज 120 अधिक 130 बरोबर, यांचं काय करू आपण, सरळ तिरपा गुणाकार करून टाकू. 30 अधिक 20 छेदस्थानी 3 दोन्ही 6 उरले 200 वरचे 2 शून्य बरोबर 600, 50 छेद 600 0 0 घटलं, 5 एके 5 5 एके 5 5 दोन्ही 10. ओके. म्हणजे काय आलं 112. म्हणजे दोन्ही नळ सुरू केले तर एका मिनिटामध्ये टाकीचा 112वा भाग भरेल. म्हणजे ती टाकी भरण्यासाठी किती वेळ लागेल, 12 मिनिट. ह्या 112चं व्यस्त केलं 12 मिनिट वेळ लागेल. ओके. पर्याय क्रमांक बी हे आपलं उत्तर आहे. बरोबर आहे उत्तर. चला सोपे प्रश्न आहेत, नंतर कठीण पण येतील. आपण आता हे बघू. एक पाण्याची टाकी एका नळाने 5 तासात भरते आणि दुसऱ्या नळाने 4 तासात रिकामी होते. जर टाकी पूर्ण भरलेली असेल आणि दोन्ही नळ सुरू केले तर टाकी किती वेळात रिकामी होईल. बघा टाकी पूर्ण भरलेली आहे. एक टाकी नळाने 5 तासात भरते म्हणजे एका तासामध्ये त्या टाकीचा 105वा भाग भरेल आणि दुसऱ्या नळाने 4 तासात रिकामी होते म्हणजे एका तासात त्या टाकीचा 114वा भाग रिकामी होईल. जर टाकी पूर्ण भरलेली असेल तर आणि दोन्ही नळ सुरू केले तर काय होईल, हा धन आहे म्हणजे हा 105वा भरतोय आणि हा जो 104 हा रिकामा करतोय म्हणून वजा करू आपण 104 रिकामा करतोय. तर किती वेळात रिकामी होईल, तर आपल्याला जर ऋण आलं तर टाकी तेवढ्या वेळात रिकामी होईल, धन उत्तर आलं तर आपलं ती भरेल. असं उत्तर आहे सरळ. हे आपण चेक करून घेऊया. बघा तिरपा गुणाकार सरळ होतो असा असा आणि असा. चिन्ह जर काढले 4 एके 4 वजा 5 एके 5 छेदस्थानी 4 पंचे 20 बरोबर. 4तून 5 जात नाही पण 5तून 4 जातं. आता एक मोठी संख्या 5चं चिन्ह वजा दिला आपण चिन्ह छेदस्थानी 20. बघा हे आलेलं उत्तर वजा 1/20. वजा म्हणजे टाकी रिकामी होते, सॉरी अशी रिकामी होते टाकी. म्हणजे एका मिनिटामध्ये टाकीचा वजा 1/20, एका मिनिटामध्ये टाकीचा 120वा भाग रिकामा होतोय. तर त्या टाकी पूर्ण रिकामी होण्यासाठी 20 मिनिट वेळ लागेल. किती, 20 मिनिट. ह्याचा व्यस्त केला आपण उलट. ओके. तर ह्याचं उत्तर आलेलं आहे डी. ओके. डी बरोबर 20 तास आहे. प्रश्न 6वा बघूया आपण. लक्षात घ्या गणित सोडत असताना माझंही चुकू शकतं, तुमचंही चुकू शकतं आणि इथं मी तुम्हाला हेच दाखवणार आहे. चुकलं तरी आपण काही घाबरायचं नाही. चुकलं असेल तर त्याच्यावर थोडासा वेळ देऊन पुढे जायचं. ते गणित कसं सोडून काय होतं आपल्या अंतर्मनामध्ये ते गणित बसलेलं असतं. कदाचित
बाकीचे प्रश्न सोडवल्यावर त्या प्रश्नाचं उत्तर येऊ शकतं. म्हणून त्या गणितावर जास्त वेळ घालायचा नाही, एकदा प्रयत्न करायचा पुढे जायचं. यदा कदाचित जर मलाही ते एखादं गणित आलं नाही तर मी तसं सोडून पुढचं गणित सोडेल आणि सगळे प्रश्न सोडवल्यानंतर ती सोडून तुम्हाला दाखवेल. ओके. नळ पी हा क्यूच्या चौपट वेगाने टाकी भरतो. नळ पी हा क्यूच्या चौपट वेगाने, म्हणजे बघा पी बरोबर 4Q. ओके, एवढा वेग आहे. पीचा वेग किती आहे? 4Q आहे. जर दोन्ही नळ मिळून एक टाकी 16 मिनिटात भरत असतील तर फक्त पी नळ किती वेळात भरेल? आता बघा, पी एका तासामध्ये किती भरेल? 1/P भाग भरेल टाकीचा, अधिक क्यू किती भरेल? टाकीचा भाग 1/Q भरेल. आणि दोन्ही नळ जर सुरू केले तर ती टाकी किती वेळात भरतील? 16 मिनिटात भरतील. 16 मिनिटात भरत असेल तर ती दोन्ही नळ सुरू केले तर टाकीचा 1/16 भाग एका मिनिटात भरतील. ओके, हे आपल्याला समीकरण मिळालेलं आहे. मग इथं पी बरोबर 4Q आहे, किंमत टाकून देऊ आपण. 1/4Q अधिक 1/Q बरोबर 1/16. आता छेद समान कोण घेऊ? कारण क्यू आहे इथं, क्यू आहे इथं. जर छेद करण्यासाठी छेदाला 4 न गुणू आणि हे बॅलन्स करण्यासाठी अंशाला पण 4 न गुणू. मग आपलं उत्तर काय येईल बघा? 1/4Q अधिक 4 छेदस्थानी Q4 बरोबर 1/16. बघा, छेद 4Q समान आहे. सरळ सरळ बेरीज करू शकतो आपण अंशाची. 1 आणि 4 5, छेदस्थानी 4Q दोघांच्या बदल्यात 1 लिहू शकतो आणि 1/16. आपण उरलेले गणित तिकडे करूया. मग आपलं उत्तर काय आलेलं आहे? सरळ आपण बाजू बदलून घेऊया, अंशातले छेदात टाकण्यासाठी बाजू बदलून घेऊया. 5 × 16 होईल बरोबर 1 × 4Q म्हणजेच 4Q. ओके, आता आपल्याला क्यू ची किंमत काढायची. क्यू बरोबर हा 4 आपण बाजू बदलून इकडे टाकू, तो जाईल छेदामध्ये. 5 × 16 छेदस्थानी 4. गुणाकार करण्या अगोदर भागाकार करून घेऊ. 4×16 5×20. क्यू बरोबर काय आलेला आहे? 20 आलेला आहे. पण आपल्याला विचारले तर फक्त पी हा नळ ती टाकी किती वेळात भरेल? ओके, क्यू बरोबर जर 20 आला असेल तर आपलं गणित काय चुकलंय. ओके ओके, बरोबर आहे. पी बरोबर आपलं काय आहे? पी चा वेग काय आहे? 4Q आहे. ओके, 20 × 4 बरोबर 80. मग तो एका मिनिटात किती वेगाने भरेल? तर तो 40 80. आपलं जरा सुरुवातीला चुकले. पी हा क्यूच्या चौपट वेगाने टाकी भरतो. क्यूच्या चौपट वेगाने वेग म्हटलेला आहे. पी चा वेग 4Q असेल तर काय करता येईल आपल्याला? 80 उत्तर यायलाच नाही पाहिजे आपलं. क्यू बरोबर 20, पी बरोबर 4Q बरोबर 20 × 4 बरोबर 80 आलेलं आहे. त्याचं पर्यायामध्ये 40च आहे जास्तीत जास्त. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? क्यू पी हा नळ किती वेळात भरेल? किती वेळात भरेल? ओके, 80 मिनिटात भरायला पाहिजे त्याने, पण आपलं काहीतरी चुकलं. सुरुवातीलाच बघायचं. पी हा क्यूच्या चौपट वेगाने टाकी भरतो. इथं जर आपण 4Q केलं तरी उलट स्लो झालं ना हे काम. हे चुकलं आपलं. पी हा क्यूच्या चौपट वेगाने टाकी भरतो. वेग इथे चौपट आहे, क्यूच्या चौपट पीचा. ओके, तर समजा क्यू जर 10 मिनिटात चौपट म्हणतो ना, 20 मिनिटात भरत क्यू असेल तर पी हा किती मिनिटात भरेल? 5 मिनिटात भरेल टाकी. ओके, मग हे बरोबर आहे का मला सांगा? क्यू जर 20 मिनिटात भरतोय आणि पी जर 5 मिनिटात भरतोय म्हणजे याच्या चौपट वेगाने भरतोय. तर हे आपल्याला असं करावं लागेल. क्यू बरोबर 4P करावं लागेल. असं का? क्यूचा वेग जर 20 असेल तर बेसिक मध्ये सूत्र काय माहिती आहे? वेगात सूत्र काय आहे? वेग बरोबर अंतर भागिले वेळ. पण इथं अंतर नाही तर इथं आहे टाकी. इथं करू टाकी. टाकी 1 आहे, वेग दिलेला आहे, तर वेळ बरोबर काय येईल? वेळ बरोबर अंतर भागिले वेग येईल. अंतर म्हणजेच काय आहे? टाकी.
टाकी बरोबर वेळ वेळ बरोबर टाकी भागिले वेग. मग वेळ कोणाला जास्त लागतो? वेळ जर आपल्याला पीचा काढायचा असेल तर तो किती आहे? टाकी 1 आहे. वेग किती आहे? 4Q. वेग बरोबर 4Q आहे. ठीक आहे, हे गणित आपण नंतर सोडूया. जरा कन्फ्युज करतो आपण गणित. हे डबल पुन्हा सोडून घेऊया मी तुम्हाला म्हणल्यासारखं. ठीक आहे, जास्त वेळ आपल्याला घालायचा नाहीये. प्रश्न 7वा बघूया. दोन नळ ए आणि बी एक टाकी अनुक्रमे 12 आणि 15 तासात भरतात. तिसरा नळ सी ती टाकी 6 तासात रिकामी करतो. जर सुरुवातीला ए आणि बी नळ 5 तास सुरू ठेवले आणि नंतर सी नळ पण चालू केला तर टाकी रिकामी व्हायला किती वेळ लागेल? ओके, ए एका मिनिटात किती भरेल? 1/12 भाग भरेल. बी एका मिनिटात किती भरेल? 1/15 भरेल एका मिनिटामध्ये. नाही सॉरी, तास आहे नाही, तास आहे. 1/15 भाग भरेल एका तासामध्ये. आणि सी किती करेल रिकामी? सी म्हणजे वजा करेल 6 तासामध्ये रिकामी करतो. म्हणजे एका तासामध्ये तो टाकीचा 1/6 भाग रिकामी करतो. जर सुरुवातीला ए आणि बी नळ 5 तास सुरू ठेवले. ओके, ए आणि बी नळ 5 तास सुरू ठेवले म्हणजे 5 तास किती? एक ए किती भरतोय एका तासामध्ये? 1/12 आणि बी किती भरतोय एका तासामध्ये? 1/15. आणि दोन्ही नळ 5 तास सुरू ठेवले एका तासात लागेल. आणि 5 तास सुरू ठेवले ह्या दोघांनी 5 न गुणलं. ओके, 5 तास सुरू ठेवल्यानंतर सी पण चालू केला. आता सी कसं आहे? मायनस आहे. 1/6 मायनस आहे. तर टाकी रिकामी व्हायला किती वेळ लागेल? रिकामी होण्यासाठी म्हणजे काय यायला पाहिजे? 0 यायला पाहिजे. ओके, ठीक आहे, हे गणित करून बघू आपण. रिकामी व्हायला किती वेळ लागेल? तर हे जर आपण केलं तर काय यायला पाहिजे? 5/12 अधिक 5/15, 5 न गुणला आपण, वजा 1/6. ओके, 5×3=15. हे सोडून घेऊ आपण अगोदर. इथं आलेलं आहे 5/12 अधिक 1/3 वजा 1/6. ओके, त्यानंतर इकडे करून घेऊ आपण गणित. इथं दोघांचा छेद समान करून घेऊ. गुणिले 2 गुणिले 2 6 येईल. 5/12 अधिक 2/6 वजा 1/6. छेद समान झालं. या दोघांचं छेद समान आहे. सरळ सरळ आपण करू शकतो. 5/12 दोनातून 1 गेला अधिक 1/6. दोघांच्या अंशछेदाबद्दल 1 छेद. आता बघा, इथं 12 इथं 6 आहे. छेद पुन्हा समान करण्यासाठी 2 गुण आपण वर अंशाला 2 छेदाला 2. 5/12 अधिक 2/12. ओके, म्हणजे आपलं उत्तर काय आलं? 5 अधिक 2 7/12. ओके, तर ती टाकी रिकामी व्हायला किती वेळ लागेल? तर आपण काय करू शकतो? 7/12 आहे, त्याचं व्यस्त जर केलं आपल्याला तर आपल्याला काय मिळतं? 12/7 तास एवढे मिळते ती टाकी रिकामी व्हायला. ओके, इथे पर्याय दिसत नाहीये. 7×1=7 उरले किती? 5/7 अधिक सुरुवातीचे 5 तास ठेवलेले. अधिक 1/12 अधिक 1/15. याच्यामध्ये आपल्याला काय करता येईल? टाक्या 12 आणि 15 तासात भरतात. तिसऱ्या नळीसाठी 6 तासात काय करतो? ओके, आपल्या इथे चुकलं. आता हा नळ 5 तास सुरू ठेवलेला आहे आणि हा जो नळ आहे हे स्विच किती ठेवलेला आहे ते माहित नाही त्याला. तर आपल्याला हा पण नळ आपल्याला काय करायला लागणार आहे? विचार करा कशा पद्धतीने सोडवायचं की नाही. मी पण विचार करतो, जास्त वेळ तर लावायला नको.
ठीक आहे, आपण एक काम करू अगोदर, हे सगळं करून टाकू. 2 नळ भरतायत टाकी, याचा अर्थ यांची बेरीज करून टाकू. म्हणजे दोन्ही नळ जर एकदा सुरू केले तर किती वेळ लागेल हे अगोदर काढून घेऊ. येईल 12, 15 आणि हे 12 येईल 27. आणि 15 गुणिले 12, 15 2 30, 3, 15 1 15 आणि 3 18, 180. काटाकाटी केली, 9 भाग 2, 9 3 27, 9 2 18, 9 0 0, 320. ओके, हे दोन्ही नळांनी सुरू केलं तर लागतं वेळ. ओके, आता दोन्ही नळ 5 तास सुरू ठेवले, 5 तास सुरू ठेवले, दोन्ही नळ 5 तास सुरू ठेवले, 320 एवढं एका तासात भरतं. तर 5 तास सुरू ठेवल्यानंतर एवढं भरेल टाकी, टाकी एवढी भरेल. ओके, आणि सी पण नळ चालू केल्यानंतर, नंतर सी नळ चालू केला म्हणजे काय झाली, इथे सुरू झाली गळती. ओके, आता लक्षात घ्या एवढं भरलेलं आहे टाकी. आता ही टाकी भरलेली आहे 320 गुणिले 5, 5 3 15 आणि 20, म्हणजे आपल्याला काय मिळेल, 310 आणि 4, 5 ला मागलं तर 5 3 15 5 20, 304 एवढी टाकी भरलेली आहे. एवढी भरलेली आहे. तर आता एवढी भरलेली आहे, लक्षात घ्या. तर आपल्याला हे 2 नंबर देऊ, एवढी भरलेली आहे सध्या टाकी. तिन्ही नळ आता चालू केले 5 तासानंतर. 5 तास सुरुवातीला भरली होती टाकी, पण 5 तासानंतर तिन्ही नळ सुरू आहेत. म्हणजे काय आलं, तिन्ही नळ म्हणजे याच्याने किती भरतं, 320 भरतो भाग. ओके, पहिल्या 2 नळांनी. आणि रिकामा होतं किती, 106, म्हणजे 106 भाग टाकीचा रिकामा होतोय. तर यांची वजाबाकी तर काय, आपल्याला 18 वजा 20, 18 वजा 20 आणि 20 गुणिले 6 बरोबर 120, बरोबर वजा 2 आणि 120 बरोबर वजा 1 आणि 60. म्हणजे एका तासामध्ये टाकी ती वजा 160% रिकामी होते. 107 एवढी रिकामी होती एका तासामध्ये. तिन्ही नळ चालू ठेवले, हे तिन्ही नळ चालू ठेवले, हे 2 नळांचं आहे ऍडिशन आणि रिकामा करतो. तर 3 नळ जर चालू ठेवले तर आपल्याला एका तासामध्ये टाकीचा 160वा भाग रिकामा झालेला पाहायला मिळतो. आणि आपल्याजवळ पाणी किती आहे आता भरलेलं, 3/4 भरलेलं आहे. बघा टाकी किती आहे, 3/4 आहे. 3/4ला जर आपण 160 न जर भागलं आपण, तर आपल्याला नेमकं कळेल की टाकी रिकामी व्हायला किती वेळ लागेल. म्हणजे ही किती आहे, ही टाकी आहे 3/4 भरलेली एवढी. मग ही एवढी रिकामी होती 160 एका तासामध्ये. एका तासामध्ये एवढी रिकामी होती 160. किती वेळ याच्यासाठी करावं लागेल, मग आपण काय करू, 304 भागिले 160, 160 याचा सिंपल अर्थ असाच आहे. तर मग काय येईल आपले उत्तर बघूया, 304 गुणिले व्यस्त करून घेऊ, 60 वर जाईल, 1 खाली येईल, त्याचा गुणाकार केल्यास 4 1 4, 4 1 4, बाकी 2, 4 5 20, 15 3 45, बरोबर उत्तर आलं 45. ओके, म्हणजे आपल्याला ती टाकी रिकामी करायला किती वेळ लागेल, 45 तास लागेल. ओके, पर्याय क्रमांक आपलं हे आहे उत्तर 4. बघू बरोबर आहे का आपलं उत्तर. ओके, 45 तास हे बरोबर आहे. जरा प्रॅक्टिस नसली तर जमलिंग होऊ शकते, तरी घाबरायचं नाही. आपल्याला एका टॅक्टनं सोडवायचं. आता जसं आपण आता सोडवलं त्या पद्धतीने आपण काय केलं, सुरुवातीला दोन्ही नळांचं बघितलं आपण, दोन्ही नळ एका तासात किती भरतात हे बघितलं, आणि त्याला एका तासामध्ये 320 भरतात दोन्ही नळ. त्यानंतर आपण काय केलं, दोन्ही नळ 5 तासामध्ये किती भरतील त्याला 5 न गुणलं आपण. 5 तासासाठी 1 तासात एवढं भरतं, तर 5 तासात म्हणून गुणलं, ते उत्तर 3/4. म्हणजे 5 तासामध्ये टाकी 3/4 भरलेली आहे. आता ही भरलेली टाकी रिकामी करायची, पण त्यापूर्वी आपण जर तिन्ही नळ सुरू केले तर टाकी काय होतं, हा 2 नळ सुरू केले तर एवढी भरते, आणि ही 166 रिकामी होते तिसऱ्या नळावर. आणि यांचं उत्तर आलं वजा 200 120, म्हणजे वजा 160 एवढी रिकामी होते एका तासात तिन्ही नळ चालू ठेवली तर. आपल्याला टाकी किती भरलेली आहे, 304 एवढी भरलेली आहे, म्हणून आपण एवढी रिकामी होते एका तासात. तर त्यानं भागलं आपण, हे वजा चिन्ह टाकलं नाही, कारण आपण भागतोय आता, आणि रिकामी होते आपल्याला माहितीच आहे. ओके, तर आपण काय केलं, ते गणित पूर्ण सोडलं तर आपल्याला 45 तास लागतील ही टाकी रिकामी होण्यासाठी. हे आपल्याला उत्तर आलेलं आहे. अशा पद्धतीनं हा सुद्धा प्रश्न सुटलेला आहे. बघूया पुढचा.
एक टाकी नळ येणे 6 तासात भरते. अर्धी टाकी भरल्यावर त्याच क्षमतेचे आणखी 3 नळ उघडले जातात. तर ती टाकी पूर्ण भरायला एकूण किती वेळ लागेल? पुन्हा कन्फ्युजन गणित आहे. 2-3 पार्टात गणिताची बघा. एक नळ ए 6 तासात भरते टाकी. किती? 6 तासात. म्हणजे एका तासात किती भरते टाकीचा भाग? 106 भाग भरेल. एका तासात 106 भाग भरतं. अर्धी टाकी भरली. आता ती अर्धी टाकी भरलेली आहे. अर्धी टाकी म्हणजे किती? 102 एवढी भरलेली आहे टाकी. त्याच क्षमतेचे आणखी 3 नळ उघडले जातात. बघा, ही अर्धी टाकी भरलेली आहे. आता ही जी क्षमता आहे 106 भरायची एका तासामध्ये, ह्या क्षमतेचे आणखी 3 नळ उघडले जातात. आणखी लक्षात घ्या, आणखी 3 म्हणजे पूर्वीचा 1 आणि नवा 3, म्हणजे किती झाले? एकूण 4 नळ झाले. ओके, 4 नळ झाले म्हणजे किती? 4 नळ, 4 गुणिले आणि हे एका तासात भरायचे 6वा भाग. तर ती टाकी भरायला एकूण किती वेळ लागेल? ओके, तर आपल्याजवळ अर्धी टाकी भरलेली आहे हा, आणि हे भरतो म्हणून घेतलेले आपण अधिक चिन्ह. हे 4 नळांची क्षमता आहे एका तासात भरायची. म्हणजे 4 नळ जर सुरू केले तर एका तासात 4/6 भाग भरला जातो. म्हणजे 2/3 भाग एका तासामध्ये भरला जातो. आणि आपल्याजवळ तर टाकी इथे आहे अर्धी भरलेली आहे. म्हणजे आपल्याजवळ टाकी आता रिकामी किती आहे? 1/2 रिकामी आहे. अर्धी रिकामी आहे, ती भरण्यासाठी आपल्याला एका तासामध्ये 2/3 न भरलं तर आपल्याला काय करावं लागेल? भागावं लागेल. 1/2 टाकी आहे आणि भरायचा वेग आहे एका तासामध्ये 2/3. त्याला आपण असं लिहू शकतो 1/2 भागिले 2/3. यालाच असं लिहू शकतो 1/2 गुणिले 3/2. बरोबर आपल्याला 3/4 येतो. ओके, 3/4 हे उत्तर आलेलं आहे. तर ती टाकी पूर्ण भरायला एकूण किती वेळ लागेल? एकूण वेळ विचारलेला आहे आपला. 3/4 वेळ कोणता आहे? हा अर्धी टाकी भरल्यानंतरचा वेळ आहे. कधीचा वेळ आहे हा? अर्धी टाकी भरल्यानंतरचा. ही अर्धी टाकी भरलेली आहे. अर्धी टाकी भरल्यानंतर 3/4 तास लागतील आपल्याला एवढे. आणि अर्धी टाकी भरायला किती वेळ लागेल? हा अर्धी टाकी भरण्यासाठी 1/6 भाग भरतोय. तर 1/2 अर्धी टाकी आहे ही, आणि भागिले एका तासामध्ये किती भरले जातोय? 1/6 एकाच नळाने. हा जर भागाकार केला तर आपल्याला मिळेल एका तासामध्ये अर्धी टाकी भरण्यासाठी लागणारा वेळ 1/2 गुणिले 6/1. बरोबर किती आहे? व्यस्त केल्याचं वेगवेगळे 6, 3 तास. अर्धी टाकी ए या नळाने भरण्यासाठी 3 तास लागतात. आणि पुढची अर्धी टाकी 4 नळांनी भरण्यासाठी 4, हे 4/6 हे 4 नळ आहेत. 4 नळांनी भरण्यासाठी 3/4 तास एवढा लागतात. म्हणजे आपण करू 3 अधिक 3/4. हे जर गणित केलं तर आपण आपल्याला काय मिळतं? 3 अधिक 3/4 आपण मिनिटामध्ये करून घेऊ. 3/4 गुणिले 60. तासाला 60 गुणले की मिनिट होतं. बरोबर आहे. 3 अधिक 4×1=4, बाकी आली 2, 4×5 20, आणि 15 गुणिले 3 45. 45 मिनिट. 3 तास म्हणजे आपलं उत्तर आलं 3 तास 45 मिनिट. ओके, 3 तास 45 मिनिट हे आपलं उत्तर आलेलं आहे. एकदा बघून घ्या आणि हे गणित तुम्ही सोडवायचा प्रयत्न करा स्वतः. केवळ सोडवलंय, बघितलंय, समजलं राहून नका. सोडवायचा प्रयत्न करा. सोडवलं तरच तुम्हाला पुढच्या वेळेस येणार आहे. एक हौद 2 नळांनी अनुक्रमे 10 आणि 30 मिनिटात भरतो. तिसरा नळ तो हौद 20 मिनिटात रिकामा करतो. तिन्ही नळ एकदम सुरू केल्यास हौद किती वेळात भरेल? बघा, एक हौद 2 नळांनी अनुक्रमे 110 मिनिटात, म्हणजे पहिल्या नळाने 1/10 भाग हौद भरतो. दुसऱ्या नळाने 1/30 भाग भरतो. इथं 10 आणि 30 दिले. आणि तिसरा नळ तो हौद 20 मिनिटात रिकामा करतो. रिकामा करतो म्हणून वजा रिकामा किती करतो एका तासामध्ये? 1/20 भाग रिकामा करतो. 3 नळ एकदम सुरू केल्यास किती वेळात हौद भरेल का रिकामा होईल ते आपल्याला लगेच कळून जाईल. बघा, 110 अधिक 130 अधिक वजा 120 असं गणित आपल्याला आलेलं आहे. हे गणित सोडून घेऊ आपण. साधं सोपं गणित आहे. तिरपावना करून टाकू. असं 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 30×31 अधिक 10 10 30 दोन्ही 10 300 वजा 120. नसावी मसावी करत नाही, कारण साधं सोपं गणित कॅल्क्युलेशन, त्यामुळे एवढं काही करायची गरज नाही. 40 भागिले 300, 0 0 कटला, वजा 120. बरोबर आलेलं आहे 4/30 आलेला आहे. आपण करू इथे काटाकाटी. 2 2 4, 2 2 10, 2
15 वजा 1/20 हे जर आपण केलं आपण असं, तर तिरपा गुणाकार इथं पुन्हा असा 20 दोन्ही 40 वजा 15 स्थानी 15 दोन्ही 20 30 300. ओके 15 दोन्ही 30. 40 मधून 15 गेलं राहिलं 25 स्थानी 300. 25 एक 25 25 एक 25 बाकी आली 5 25 दोन्ही 50 बरोबर आलं आपलं तर 1/12. 1/12 एवढी टाकी मी होईल का भरेल, कारण हे धन आलेलं आहे मग हे भरेल. आलं की धना उतराला आपलं भरेल. 1/12 भाग एका तासात भरेल. सॉरी, तर तिला भरण्यासाठी 12 तास वेळ लागेल. त्याचा व्यस्त ठीक आहे, म्हणजे आपलं 12 तास नाही मिनिटामध्ये परिमाण, सॉरी हे मिनिटामध्ये हा जे परिमाण आहे तेच करायचं. 12 मिनिटं लागतील ती टाकी भरण्यासाठी. 3 नळ जर सुरू केली तर चुकलं आपलं डबल 15 मिनिटं म्हणता आपलं कॅल्क्युलेशन कधी चुकलं. 25 एक 25 एक 25 उरले 5. एक होत 2 नळांनी अनुक्रमे 10 आणि 30 मिनिटात भरतो. तिसरा नळ तो होत 20 मिनिटं तरी कामा करतो. तिन्ही नळ एकदम सुरू केल्यास होत किती वेळात भरेल? 110 अधिक 30 वजा 120. ओके, यांचं गेला आपण 30 आणि 10 40 एक हे पण बरोबर. आता टॅली गणित आपलं जर चुकलं तर टॅली कसं करायचं, किंवा चुकलं नसेल तर टॅली करणं फार महत्वाचं असतं. 10 ते 30 हे पण बरोबर आहे, हे पण बरोबर आहे. 40 आणि 300 ओके हे पण बरोबर आहे. आणि 1 वजा 120 हे पण बरोबर आहे. 40 भागेला पण ओके इथे चुकलं का नाही, इथे नाही 0 0 भेटला. 2 2 4 1 2 बाकी आली 5 बाकी आली 1 2 5 10 2/15 हे पण बरोबर आहे. वजा 120 हे पण बरोबर आहे. जसं 2/2 गुणिले 20 बरोबर 40 हे पण बरोबर आहे. वजा 15 1 15 हे पण बरोबर आहे. 15 दोन्ही 30 आणि 0 300 हे पण बरोबर आहे. 40 मधून 15 गेला 25 हे पण बरोबर आहे. आणि 300 300 हे पण बरोबर आहे. 25 1 25 हे पण बरोबर आहे. 25 1 25 बाकी आली 5 50 25 आणि 50 12 मिनिट हे पण बरोबर आहे. 112 हे पण बरोबर आहे. आणि आपले हे पण बरोबर आहे. मी माझ्या उत्तरावर ठाम 12 मिनिट. डबल टॅली केलं. तुम्ही सुद्धा चेक करा आणि गणित सांगा मला बरोबर आहे का चुक आहे का, आपलं काय आहे ते. कधी कधी AI सुद्धा चुकू शकतं, त्याबद्दल एवढं काही नाही. आपण एकदा डबल टॅली करायचं, खात्री करून घ्यायचं. ठीक आहे, तर पुढचं बघा गणित काय नेमकं. एक टाकी एका नळाने 15 तासात भरते. ओके, टाकीच्या तळाला गळती असल्यामुळे ती भरायला 20 तास लागतात. जर जर टाकी पूर्ण भरलेली असेल तर ती गळतीमुळे किती वेळात रिकामी होईल? बघा, एक टाकी एका नळाने 15 तासात भरते, म्हणजे एका तासामध्ये टाकीचा 115वा भाग भरला जाईल. गळती लागली, ती गळती एका तासामध्ये किती आहे? एका तासामध्ये 1/x एवढी टाकी रिकामी करेल. ओके, म्हणजे ती गळती जी आहे ती गळती एक टाकी x तासात रिकामी करते पूर्ण, तर एका तासामध्ये ती 1/x भाग एवढी रिकामी करेल. ठीक आहे, तर दोन्ही नळ एकदम सुरू केले. आता हे अधिक देता येणार नाही, तर रिकामी करतो इथं वजा द्यावा लागेल. ओके, ही एक खात्री लक्षात घ्या. वजा करतं जर गळती असल्यामुळे ती भरायला 20 तास लागतात. ओके, 20 तास लागतात. जर टाकी पूर्ण भरलेली असेल तर ती गळतीमुळे किती वेळात रिकामी होईल? ओके, हा दुसरा भाग आहे त्यांचा. गळतीमुळे किती वेळात रिकामी होईल? टाकीच्या तळाला गळती असल्यामुळे ती भरायला 20 तास लागतात. ओके, म्हणजे एक नळ भरतोय, टाकीचा हा भाग एका तासात 1/15 भरतोय, आणि दुसरा नळ 1/x भाग रिकामा करतोय. आणि ह्या पद्धतीने दोन्ही नळ चालू केले, म्हणजे दोन्ही एक भरतोय आणि एक रिकामा करतोय, तर त्याला 20 तास लागतात. म्हणजे एका तासामध्ये टाकीचा किती भाग भरत असेल? 1/20 भाग भरत असेल, कारण हे सगळं आपण एका तासाच्या परिमाणामध्ये करतोय. हे सोडून घेऊ आणि x ची किंमत काढून घेऊ आपण अगोदर. हे जर सोडवलं तर आपल्याला काय मिळतं? तिथे गुणाकार केला असा 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 x वजा 15 छेदस्थानी 15 गुणिले x म्हणजे 15x बरोबर 1 छेदस्थानी 20 बरोबर. आता पुढे घेऊ 20 ने इकडे गुणू 20 गुणिले x वजा 15 छेदस्थानी 15 बरोबर 1 4 चौक 4 पंचे 20 सॉरी नाही 5 चौक 20 5 3 15 म्हणजे आपलं उत्तर काय आलं? 4 गुणिले x वजा 15 बरोबर हा 3 इकडे टाकून देऊ 3 1 3. ओके,
म्हणजे आपलं उत्तर काय येईल 4x वजा वजा 4 15 गुणिले 4 15 चौक 60 बरोबर 3. उत्तर समीकरण सोडून घेऊ. 4x बरोबर 60 धन होईल इकडे आल्यानंतर आणि 3 हे 60 इकडे आलं ऋणाचं धन होईल 63 झालं ते x बरोबर 63 भागिले 4 हे आपलं उत्तर आलं x ची किंमत आली. पण ही किंमत जरा चुकीची वाटते का जरा मला बघून घेऊया. 1 हे पण टॅली बरोबर आहे वजा 1 हे पण बरोबर आहे. ही भरायला 20 तास लागतात हे पण बरोबर आहे. x वजा 15 हे पण बरोबर आहे. 15x हे पण बरोबर आहे. 120 हे पण बरोबर आहे. 20 इकडचा इकडे आला झाला 20 गुणिले x वजा 15 सहजस्थानी 15 x 15x पुढे याच्यामध्ये x लिहिलंच नाही गेले. ओके इथे चुकलं आपल्याला टॅली बघा करण्यामध्ये x इथे लिहिला नव्हता इथे x लिहावा लागेल. ओके इथे x लिहावा लागेल म्हणजे इथं काय आलं 3 आणि हे x म्हणजे इथं 3x आलं. ओके 3x आलं इथं इथं 3x. ओके कुठं टॅली करताना आपलं नजर चुकीन राहतं. चुकी कोणाकडून होतात पण टॅली करता यायला पाहिजे आपल्याला. आपलं चूक कुठं चुकायले आणि चूक लक्षात यायला पाहिजे आपल्याला. म्हणजे 63 व्हायला पाहिजे 63 काय कारण पूर्ण भाग जात नाही ह्याच्यामुळे मला शंका आली. मग काय आलं उत्तर आपलं 60 अधिक 3x आणि 4x 4x शांतच ठेवू हे समीकरण ठेवू. 3x आपण बाजू बदलून इकडे टाकू 4x वजा 3x बरोबर 60. त्यासाठी अक्षर सुंदर काढावं लागतं आणि विसरायचं नाही गडबड करायची नाही. 4x वजा 3x बरोबर x म्हणजे 4 मधून 3 गेले x राहिलं बरोबर 60. म्हणजे x ही जी छिद्र आहे तिला टाकी रिकामी करण्यासाठी 60 तास वेळ लागतो. किती 60 तास एवढा वेळ लागतो भरलेली टाकी रिकामी करण्यासाठी. तर ती गळतीमुळे किती वेळ रिकामी होईल बरोबर 60 तासात वेळ रिकामी होईल. 60 तासात रिकामी होईल. हो उत्तर काय आपलं 60 तासामध्ये. ओके पुढचा प्रश्न बघू आपण 11वा. नळ ए आणि बी एक टाकी अनुक्रमे 10 व 15 तासात भरतात. दोन्ही नळ एकत्र सुरू केले पण 2 तासानंतर बी बंद केला तर उर्वरित टाकी भरायला एला किती वेळ लागेल. ठीक आहे ए आणि बी अनुक्रमे 1/10 ए हा एका तासामध्ये 1/10 भरेल बी हा 1/15 भाग भरेल टाकीचा एका तासामध्ये. दोन्ही नळ एकत्र सुरू केले म्हणून बेरीज केली दोन्ही नळ एकत्र सुरू केल्यास काय होईल 25 आणि 150 उत्तर आपले तिरपा गुणाकार केला 15 इकडे गुण 10 इकडे गुण बेरीज केली 150 ओके 25 25 25 150 म्हणजे 1/6 भाग भरेल दोन्ही नळांनी सुरू केल्यास 2 नळांनी. ओके 2 नळांनी एका तासात एवढी टाकी भरेल किती 1/6 भाग भरेल. ओके आता पुढचं काय दिलंय ही इन्फॉर्मेशन झाली. आता पूर्ण विरामानंतर बघू दोन्ही नळ एकत्र सुरू केले पण 2 तासानंतर बी बंद केला. आता लक्षात घ्या टाकी दोन्ही नळ एकत्र सुरू केले पण 2 तासानंतर म्हणजे दोन्ही नळ किती तासासाठी चालू केले 2 तासासाठी. ओके दोन्ही नळ म्हणजे एका तासात 1/6 भाग भरतात तर 2 तासात किती भरतील 2 न गुण आपण 2 तासात. आता त्यानंतर काय केलेलं आहे पण 2 तासानंतर नळ बी बंद केला. ओके आता बी बंद केला मग आपली टाकी किती भरली ते आपण काढूया. दोन्ही नळांनी 2 तासामध्ये किती भरली एवढी भरली म्हणजे त्याला 2/6 बरोबर बे 6 म्हणजे 1/3 एवढी टाकी भरली 2 नळांनी 2 तासात 2 नळांनी. ओके एवढी टाकी भरलेली आहे आता लक्षात घ्या. तर उर्वरित टाकी भरायला एला किती वेळ लागेल ही एवढी भरलेली आहे लक्षात घ्या 1/3 भरलेली आहे. रिकामी किती आहे एक टाकी आहे ही भरली 1/3 वजा केली ही आहे एक टाकी आणि ही भरलेली आहे एकामधून ही रिकामी टाकीमधून ही भरलेली वजा केली तर आपल्याला मिळेल भरलेली रिकामी टाकी. ते बघून करू 1 खाली 1 असतं 3 वजा 1 3 गुणिले 3 बरोबर 2/3 टाकी ही कशी आहे रिकामी आहे. ही भरलेली आहे तर ही रिकामी आहे. रिकामी भरलेली रिकामी टाकी आपल्याला भरायची आहे 2/3 टाकी भरायची आणि ए हा नळ किती घेतोय वेळ 1/10 बघा ए किती घेतोय 1/10 म्हणून भागिले 1 तासात तो 1/10 भाग भरतोय टाकीचा. 203 टाकी भरायची आपल्याला आणि एका तासामध्ये 1/10 भाग भरतोय ए नळ. तर भरण्यासाठी किती तास वेळ लागेल आपण भागलं एका तासात द्यायच्यासाठी. हे समीकरण कसं सोडवायचं 203 गुणिले व्यस्त करू आपण 10 वरी 1 खाली जाईल सरळ आपल्याला काय होतील 20 आणि 3 एवढं उत्तर येईल. तर उर्वरित टाकी भरायला आपल्याला किती वेळ लागेल हे आपण काढून घेऊ 3 सख 18 बाकी आली 2 बरोबर आहे.
म्हणजे 6 तास आणि 203 तास, 6.203 हे पण तासच आहे. त्याचं मिनिटामध्ये करायचं तर आपल्याला काय करावं लागेल, 6 तास अधिक 203 गुणिले 60 न करावं लागेल, कारण हे सुद्धा 60च आहे. बे एक बे, सॉरी 3 एक 3, 3 2 6, 3 0 0 बरोबर काय येईल, 6 तास अधिक 2 गुणिले 20 बरोबर 40 मिनिट. कसं आहे, 6 तास 40 मिनिट हे उत्तर पर्याय क्रमांक ए हे आहे. कशा पद्धतीने केली डबल बघा, वेगळी पद्धत असली तुम्हाला तर वेगळ्या पद्धतीने सोडवा, आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे. त्यानंतर 12वा बघू. ए बी आणि सी हे 3 नळ एक टाकी 6 तासात भरतात. 2 तास एकत्र चालवल्यानंतर सी नळ बंद केला आणि ए बी नळाने उरलेली टाकी 7 तासात भरली, तर सी एक टाकी किती वेळात भरेल. ओके, जसं दिलं तसं करायचं, जास्त काही डोकं लावायचं नाही. आपण ए बी सी हे 3 नळ एक टाकी 6 तासात भरतात. बघा, ए हा नळ एका तासात किती भरेल, 1 ए भरेल. बी हा नळ एका तासात किती भरेल, 1 स्मॉल बी भरेल. सी हा नळ एका तासात किती भरेल, तर 1 सी भरेल. तिन्ही नळे सुरू केले म्हणजे तिघांची बेरीज केली आपण, तर ती किती तासात भरतात, 6 तासात भरतात. 6 तासात म्हणजे एका तासात किती भरतील, टाकीचा भाग 1/6 भाग भरतील. हे आपल्याला पहिले समीकरण मिळालं. ओके, 2 तास एकत्र चालवल्यानंतर सी नळ बंद केला आणि एबी नळाने उरलेली टाकी 7 तासात भरली. 2 तास एकत्र चालवले हे. ओके, म्हणजे तिन्ही नळ, ही जी तिन्ही नळ आहेत 2 तास चालवली, एका तासातला भरलेली आहे म्हणजे 1/6 हे एका तासातलं गुणिले 2. आता एवढी टाकी भरली आपण म्हणजे किती झालं, 2/6 बरोबर 1/3 झालं. भाकार काटाकाटी 1/3 उत्तर आलं. ओके, आता ही काय आहे, भरलेली टाकी आहे. ओके, आणि ए आणि बी नळाने उरलेली टाकी 7 तासात भरली. आता ही एवढी भरलेली आहे, तरी रिकामी किती असणार आहे, 1 वजा 1/3 बरोबर काय असणार आहे, 3 गुणाकार केल्याच्या घरी 1 आहे, 3 1 3 वजा 1 चतुर्थांनी 3 1 3 बरोबर 2/3, 2/3 ही कशी आहे, रिकामी आहे टाकी. 1/3 भरलेली, 2/3 रिकामी आहे. कधी, 2 तास चालवल्यानंतर. तिन्ही नळ 2 तास चालवले. ठीक आहे, ए आणि बी नळाने उरलेली टाकी 7 तासात भरली. आता लक्षात घ्या, इथं ए आणि बी नळांनी 7 तासात भरली. कोणती टाकी, ही भरलेली, ही 2/3. म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल, रिकामी टाकी भागिले एका तासात ए आणि बी किती भरतात, 1/a अधिक 1/b एवढं भरतात. आणि ह्याचं उत्तर काय आलं, 7. 7 तासात भरता म्हणजे टाकीचा कितवा भाग भरला, 7 तासात भरली. ही आलं लक्षात, 7 तासात का भरला आपण, 7 तासात ही आहे रिकामी टाकी एकूण, ही आहे एका तासात भरतं, एवढे ह्या दोघांनी मिळून एका तासात भरतं. एवढी रिकामी आहे, ही एवढी एका तासात भरतं. याने ह्याला भागितलं तर उत्तर तासामध्ये येणार आपल्याला. 7 तास लागतील वेळ. हे 7 तास कोण सांगितले, यांनी सांगितले 7 तासात भरले जाते. मग आपण ह्याची जर वजाबाकी केली, आपले हे जर समीकरण सोडवलं, तर निश्चितपणे आपल्याला ए आणि बी ची किंमत काहीतरी मिळू शकेल, ए अधिक बी ची, आणि त्यानंतर आपण पुढचं गणित सोडू शकतो. आता बघा, हे गणित सोडवायचं असेल तर इथे सोडून घेऊ आपण, किंवा इथे सोडून घेऊ. 2/3 हे भागाकारात आहे, म्हणजे त्याला आपण कसं लिहू शकतो, इथे लिहिता पण येत नाही मला. हे भागाकारात असं लक्षात घ्या, हे भागाकारात 1/a अधिक 1/b आहे. हे भागाकारात बरोबर 7. आता भागाकारातला आपण काय करू, बाजू बदलू, डाव्या बाजू उजव्या बाजू टाकू, ते जाईल गुणाकारामध्ये. आणि लक्षात घ्या, 2/3 बरोबर हे 7 होतं इथं, हे जाईल गुणाकारामध्ये, 1/a अधिक 1/b. आणि हे जे 7 आहे, हे 7 इथलं आपण बाजू बदलू, ती जाईल अंशाचं छेदामध्ये जाईल, म्हणजेच गुणाकार 1/7 जाईल, अंशाचं छेदामध्ये 7 इकडचा इकडे आणला. ओके, मग आपलं उत्तर काय आलेलं आहे बघा आता, 2/3 गुणिले 7. 2/3 गुणिले 7 म्हणजे किती आहे, 7 21 बरोबर 1/a अधिक 1/b. ह्याची किंमत आली, ह्याला 3 नंबर देऊ, लक्षात घ्या. तर सी एक टर्नर किती वेळात भरेल, 1/a अधिक 1/b बरोबर काय आलेलं आहे, 2/21. इथं बघा, पहिल्या समीकरणामध्ये इथं काय आलेलं आहे, ह्याची किंमत आणि ह्याची किंमत सारखी आहे. 1/a अधिक 1/b ची किंमत किती आहे, 2/21 आहे. अधिक, आता ह्या समीकरणात किंमत टाकून देऊ, अधिक 1/c. 1/c बरोबर किती आहे, 1/6 असं आपल्याला आलेलं आहे.
कदाचित कुठे चुकलं तर आपण ते टॅली करू, पण हे समीकरण बघू कसं सोडवता येईल ते. 1/c बरोबर 221 वजा करून टाकू ते 1/6 वजा 221 बरोबर काय येईल 21 वजा 6 2 12 21 वजा 12 छेदस्थानी 21 गुणिले 6. आपलं गणित निश्चित काही चुकलेलं आहे बरं, लक्षात घ्या. तरी पण मी करतो गणित. 21 वजा 12 बरोबर 9 छेदस्थानी 21 गुणिले 6. पुढे काय होतं बघू. 3 भाग जातो 3 3 9 3 2 6 3 1 3 3 7 21. चुकलेलं नाही गणित आपलं, बरोबर आहे. वर 1 छेदस्थानी 7 गुणिले 2 14. ओके, म्हणजे सी एका तासात 1/c भरतोय, म्हणजे एका तासात 1/14 टाकीचा भाग भरतोय, म्हणजे सी बरोबर काय आलेला आहे 14 तास. म्हणजे सी ला भरण्यासाठी किती वेळ लागतोय 14 तास वेळ लागतो. आपलं उत्तर आलेलं आहे, कुठेही चुकलेलं नाही. मला वाटलं चुकलं असेल कदाचित, तर 14 तास उत्तर आलेलं आहे. कशा पद्धतीने केलं ते तुम्ही पुन्हा पाहू शकता. जसं दिलंय तसंच आपण गणित करतोय. ठीक आहे, तर आता आपण पुढचा भाग बघू. पुढचं गणित पाहू 13वा. एक नळ, दोन नळ, एक टाकी अनुक्रमे 30 व 40 मिनिटात भरतात. दोन्ही नळ सुरू केले. टाकी भरण्याच्या 6 मिनिट आधी पहिला नळ बंद केला, तर ती टाकी भरायला अजून किती वेळ लागेल. ओके, हे जरा विचार करायला लावण्यासारखं वेळ आहे. तरी पण आपण जसं दिलंय तसं गणित सोडूया, बघूया जमतं का आपल्याला गणित. दोन नळ एक टाकी अनुक्रमे 130 एका तासात 130 अधिक एका तासात 140 भाग भरेल, आणि दोघांनी भरलं एकाच नळी सुरू केलं तर आपल्याला हे समीकरण मिळेल. आणि हे समीकरण सोडलं तर आपल्याला काय 70 छेदस्थानी 4 त्रिक 12 70 छेदस्थानी 1200 उत्तर मिळेल. ह्यांचा गुणाकार केला तर 1200 तो 80 बेरीज 70. 1 कटला म्हणजे काय येतं 7 छेदस्थानी 120 उत्तर येतं पहिलं समीकरण. काय आहे, दोन्ही नळ सुरू एकदाच केले तर टाकीचा 7/120 भाग एका मिनिटात भरेल. ओके, टाकी भरण्याच्या 6 मिनिट आधी पहिला नळ बंद केला. आता लक्षात घ्या, दोन्ही नळांनाही भरण्यासाठी 720 वेळ लागतोय. याचाच अर्थ दोन्ही नळ जर सुरू केले तर ती टाकी 120 छेदस्थानी 7 एवढ्या मिनिटात ती टाकी भरतील. एवढ्या मिनिटात, ओके, एवढ्या मिनिटात भरतील. एवढी वेळ लागते दोन्ही नळांनी टाकी भरण्यासाठी. तर तिथं काय केलं माहितीये का, 6 मिनिट आधी नळ बंद केला. कोणता नळ बंद केला, पहिला नळ बंद केला. म्हणजे पहिला नळ बंद केला म्हणजे यांनी किती मिनिटं चालवलं, दोन्ही नळ 6 मिनिट आधी चालवला. ओके, याला काय करता येईल आता, दोन्ही नळ एवढे चालले इथं घ्यायचे 6 मिनिटं, अजून किती वेळ लागला असेल तर टाकी भरायला आपल्याला 120 छेदस्थानी 7 मिनिट एवढा वेळ लागतोय. आणि 6 मिनिटं अगोदर केलं म्हणजे 6 वजा करून टाकू याच्यामधून. जर 6 वजा केलं तर एवढा वेळ हे दोन्ही नळ चालू ठेवले असा त्यांचा अर्थ आहे. 6 मिनिटं वजा केलं तर काय, तर बघू आपण 7 1 7 42 120 वजा 7 42 छेदस्थानी 7. ओके, हेच काय येतं 120 मधून 42 गेले राहतं 78 छेदस्थानी 7. हे गणित करून बघा तुम्ही, 78 येईल. तर एवढी टाकी कशी आहे भरलेली आहे. ओके, एवढी टाकी भरलेली म्हणजे एवढा वेळ भरली. कोणत्या नळांनी, ह्या दोन नळांनी भरली. दोन नळांनी एवढी टाकी भरलेली, एवढे मिनिट भरले. किती, एवढा वेळ चालू ठेवलं. दोन नळांनी एवढा वेळ चालू ठेवलं. एवढा वेळ भरायला लागतो ही टाकी 120 वजा 120 7, त्यातून एवढा वेळ लागतो, एवढे मिनिट लागतात. ओके, त्यातून 6 मिनिट वजा केले आपण म्हणजे एवढे मिनिट आले, हे मिनिट आहेत. ओके, हे जर मिनिट असतील एवढे मिनिट आपण दोन नळ चालू ठेवले. दोन नळ जर चालू ठेवले तर आपल्याला किती, एका मिनिटात 720 भरले जातं. 700 स्थानी 120 भरले जातं. तर 78 छेदस्थानी 7 मिनिटात किती भरले जाईल त्याला गुणाकार करायचा. म्हणजे एवढी टाकी भरलेली आहे. ही किती आहे, ती भरलेली टाकी झालं. एका मिनिटात एवढं भरले जाते दोन नळांनी, आपल्याजवळ एवढे मिनिट आहेत. 7 1 7 7 1 7 कडलं 78 छेदस्थानी 120 हे उत्तर आलेलं आहे.
काटाकाटी करू आपण. 2×6 2×6 92 18 2×12 2×0 परत 3 भाग जातो. 3×1 3 3×9 3×2 6 3×0 बरोबर 13/20 एवढी टाकी आपली भरलेली आहे. तर मग रिकामी किती आहे? ही भरलेली आहे. गणित शांतपणे बघा. ही भरलेली आहे तर रिकामी कशी असेल? 1 टाकी आहे. रिकामी करण्यासाठी आपल्याला काय करावं? 13/20 ओके. एवढी वजा करावं लागेल. टाकी भरलेली आहे. ही जर केलं तर आपण 20 वजा 13/20 बरोबर 7/20 एवढी टाकी रिकामी आहे. 7/20 एवढी रिकामी आहे. 7/20 टाकी भरण्यासाठी 7/20 एवढी रिकामी टाकी ती भरण्यासाठी किती वेळ लागेल? पहिला नळ बंद केला ना 6 मिनिटांनी. पहिला नळ बंद केला. दुसऱ्या नळाला किती वेळ लागतोय? 40 मिनिटं भरायला वेळ लागतो. म्हणजे तो टाकी भरण्यासाठी एका मिनिटामध्ये तो टाकीचा 140वा भाग घेईल. ओके. म्हणजे एवढी टाकी रिकामी आहे लक्षात घ्या. आणि एका मिनिटामध्ये एवढा भरतोय तो एका मिनिटात. तर रिकामीला जर आपण भरण्याच्या क्षमतेनं भागलं तर आपल्याला एकूण मिनिटं मिळतील. हे करून घेऊ आपण. 7/20 गुणाकार करून गुणाकार केल्यास वर जाईल. खाली 40/1 येईल. 20×1 20 20 40 बरोबर 7×2 14 मिनिट. 14 मिनिट लागतील. कोणत्या नळानं? दुसऱ्या नळाने ती टाकी भरायला. ती टाकी भरायला एकूण किती वेळ लागला असेल? पहिला नळ बंद केला. दुसऱ्या नळाला एकूण 14 मिनिट लागतील. 14 मिनिट आहे. ऑप्शनच नाही याच्यामध्ये. आपलं चुकलं काय पण होतं. डबल टॅली करू आपण. काय चुकलं असेल. 130 अधिक 140 दोन्ही नळांनी भरतं. 70/120 हे पण बरोबर आहे. 7/120 हे पण बरोबर आहे. ही टाकी भरण्यासाठी लागणारा वेळ आहे. एका तास नाही, वेळ नाहीये. एका तासात एवढी टाकी भरते. म्हणजे ती टाकी भरण्यासाठी आपल्याला 120 आणि 7 मिनिट एवढा वेळ लागतो. 6 मिनिटं अगोदर बंद केले. दोन नळ चालू केले. जेवढं भरायला वेळ लागतो त्या 6 मिनिट आधी बंद केलं म्हणजे वजा 6 केला आपण. 120 आणि 7 वजा 120 वजा 42 7 42 हा बरोबर आहे. 7 बरोबर आलं. 120 मध्ये 20 8 राहिलं. 11 मधून 4 राहिलं 7 बरोबर 78 भागिले 7 एवढी टाकी आपली भरलेली. एवढा वेळ आहे आपल्याजवळ. 1 मिनिट. ओके. एवढा वेळ दोन्ही नळ चालू ठेवले. कोणते नळ चालू ठेवले? दोन्ही नळ चालू ठेवले. हे बघा हे एवढा वेळ दोन्ही नळ चालू ठेवले. 6 मिनिट अगोदर बंद केलं म्हणजे आपली टाकी एका मिनिटात दोन्ही नळांनी 721वा भाग भरतो. मग 78 आणि 120 यायला पाहिजे होतं. 78 आणि 120 त्यांचा जर आपण काय केला बाजार केला 13 6 1 6 बरोबर आहे. 18 12 0 0 1320 हे पण बरोबर आहे. ही आहे भरलेली टाकी एवढ्या मिनिटामध्ये. तर रिकामी टाकी किती? 1 वजा 1320 बरोबर 20 वजा 1320 बरोबर 20 बरोबर 720 हे पण आहे रिकामी टाकी. मग रिकामी टाकी ही आहे. भरण्यासाठी आपल्याला 140 दुसरा नळ पहिला नळ बंद केला. दुसरा नळ 140 मिनिट घेतो. एका तासामध्ये 140वा भाग भरतोय. त्याला आपण भागलं 720 गुणिले 40 आलं. 20 40 14 मिनिट. आपण आपल्या उत्तरावर ठाम आहे 14 मिनिटावर. तर कदाचित तुम्हाला जर काही वेगळं वाटलं तर कमेंट करा. 18 मिनिटं उत्तर इथं आलेलं आहे. तुम्हाला जर काही वेगळं वाटलं तर करा. किंवा आपण हा 13वा प्रश्न पुन्हा सगळे गणित झाल्यानंतर सोडून घेऊया. 13वा प्रश्न पहिला आहे 6वा प्रश्न आणि हा 13वा प्रश्न. ओके. डबल सोडा काय फरक पडत नाही. 14वा प्रश्न आहे. एक नळ दुसऱ्या नळापेक्षा तिप्पट वेगाने टाकी भरतो. दोन्ही नळ मिळून टाकी 36 मिनिटात भरत असतील तर कमी वेगाचा नळ एक टाकी किती वेळात भरेल? ओके ठीक आहे. एक नळ आहे ए अधिक दुसरा नळ आहे बी बरोबर. दोन्ही नळ जर एकदा सुरू केले दोन्ही नळ मिळून टाकी 36 मिनिटात भरतात. म्हणजे एका मिनिटात टाकीचा 136वा भाग भरतील ते. ओके. तर कमी वेगाचा नळ ती टाकी किती वेळ भरेल? दोन्ही नळ. एक नळ दुसऱ्या नळापेक्षा तिप्पट वेगाने टाकी भरतो. तिप्पट वेगाने भरतो. हा वेग आहे एका मिनिटातला. एका मिनिटात एवढं भरतं. एका मिनिटात एवढं भरतो बी नळ. ओके. मिनिटामध्ये. आता ए चा स्पीड किती आहे? बी च्या तिप्पट आहे. म्हणजे हा किती आहे? तिप्पट. ह्याला आपण
3 गुणिले 1/b करू शकतो. हा त्याचा स्पीड झाला ना, बरोबर आहे ना. बीच्या किती तिप्पट आहे म्हणून 1 स्थानी पुन्हा बी 3 गुणिले 1/b, याच्या 1/b घेतला 3 गुणिले अधिक 1/b बरोबर 1/36. बरोबर आपण हे गणित सोडवलं तर आपल्याला काय मिळतं, बेस समान आहे म्हणजे 3 स्थानी बी अधिक 1/b बरोबर 1/36. बेस समान आहे, सरळ सरळ आपण काय करू शकतो, 3b अधिक b छेदस्थानी बी, किंवा हा छेद समान असल्यामुळं सरळ सरळ वरची बेरीज करू शकतो आपण. 3+1 बरोबर 1/36 बरोबर आपण काय करू शकतो, 3+1 बरोबर 4 छेदस्थानी बी करू शकतो, छेद समान असल्यामुळे. बरोबर, मग ह्याचं उत्तर काय येईल, व्यवस्थित देतो, 4 छेदस्थानी बी बरोबर 1/36. बी इकडे टाकून देऊ आणि 36 इकडे टाकून देऊ, काय होईल आपलं उत्तर, 4 गुणिले 36 बरोबर बी. म्हणजेच बी काय येईल, ओके, 36 गुणिले 4 किती वेळात भरेल, मिनिटामध्ये उत्तर आहे ना. 4 × 24 4, 8 आले 2, 4 ते 12, 13, 14, 144 मिनिटं. कमी वेगाचा नळ, कमी वेगाचा बीज आहे ना, म्हणजे बीज बरोबर 144 मिनिट आलं म्हणून आपला कमी वेगाचा नळ एक टाकी किती वेळात भरेल, 144 मिनिटामध्ये भरेल असं आपल्याला दिसतं. बघूया उत्तर काय येतं, 144 मिनिटात. ओके, तर प्रश्न 15 बघू आपण काय आहे. ए नळ एक टाकी 16 तासात भरतो, बी नळ 24 तासात भरतो आणि सी नळ 48 तासात रिकामी करतो. जर तिन्ही नळ एकाच वेळी सुरू केले तर टाकीचा 5/6 भाग भरायला किती वेळ लागेल. ओके, नो प्रॉब्लेम. बघा, एक टाकी 1/16 तासात भरतो म्हणजे 1/16 भाग ती एका तासात भरते. बी नळ 1/24 भाग एका तासात भरेल आणि सी नळ रिकामा करतो म्हणून ह्याला वजा करू आपण, एका तासात 1/48 भाग रिकामा करेल. एकाच वेळी सुरू केल्यास आपल्याला एका तासात किती भरेल किंवा रिकामा करेल, एका तासातलं गणित कळेल आपल्याला. ठीक आहे, याचं समीकरण सोडून घेऊ, ह्याचा लसावी काढून, लसावी काढला तरी उत्तर येतं, लसावी नाही काढला तरी उत्तर येतं. बघा, इथं जर आपण 48 मोठी संख्या, याला जर आपण 2 न गुणलं आणि ह्याला जर आपण 4 न गुणलं, 16 इथं 3 न गुणलं आपण समजा, तर छेदस्थानी 48 येतं. मग ह्याला बॅलन्स करण्यासाठी वर ह्या 3 न गुणू आणि ह्या वर इथं पण 2 न गुणू. आपलं उत्तर काय येईल, 3 छेदस्थानी 16×3 = 48 अधिक 2 छेदस्थानी 24 दोन्ही 48 वजा 1 छेदस्थानी 48. बरोबर काय येतं आपलं उत्तर, छेदस्थानी 48 समान आहे म्हणून सरळ वरच्या दशांश 3 अधिक 2 वजा 1 छेदस्थानी 48. बरोबर काय येतं, 3 अधिक 2 5, 5 वजा 1 बरोबर 4 छेदस्थानी 48. काटाकाटी केली, 4×1 4, 4×1 4, 4×2 8, 1/12 एवढी टाकी भरेल किती, एका मिनिटामध्ये. 3 नळ सुरू केले तर ही एका मिनिटात भरेल, एका मिनिटात एवढी टाकी भरेल, 3 नळ सुरू केले तर. आता टाकी किती आहे, एक आहे, आणि त्या टाकीचा भाग किती भरायचा आहे, टाकीचा चांगले गुणाकार 5/6 भाग भरायचा आहे. ओके, आणि एका मिनिटात किती भरतो, 1/12. तर एवढा भाग भरण्यासाठी आपल्याला भागाकार करावा लागेल 1/12चा. हा एका मिनिटात भरणार आहे म्हणजे किती मिनिटं लागेल आपल्याला कळून जाईल. हा जर आपण सिम्प्लिफाय केलं तर 5×5 छेदस्थानी 6, भागाकाराचा गुणाकार करू, 12 जाईल वरी आणि 1 येईल खाली. ओके, आता हा सिंपल सोडून घेऊ, 6 × 6, 6 दोन्ही 12, 5 दोन्ही 10, 10 मिनिटं वेळ लागेल. 10 तास, कारण हे मिनिटामध्ये नाही तर तासामध्ये आहे. 10 तास एवढा वेळ लागेल आपल्याला 5/6 भाग टाकीचा भरण्यासाठी. बघा, 10 तास उत्तर आलेलं आहे. हे गणित कसं केलं तुम्ही रिपीट बघू शकता आणि स्वतः 2दा सोडवा. तुम्हाला जर अशा पद्धतीचे गणित 100 पाहिजे तर 100 देतो, नो प्रॉब्लेम. फक्त कमेंटमध्ये टाका आम्हाला गणित द्या. ठीक आहे, प्रश्न 16 आहे. एक टाकी 2 नळांनी 12 तासात भरते, त्यातील एक नळ दुसऱ्यापेक्षा 10 तास लवकर भरतो, तर जास्त वेगाने भरणार नळ टाकी किती वेळात भरेल. बघा, एक टाकी 2 नळांनी 1/12 तासात भरते. गणित सोडून घेऊ, एक नळ आहे 1/A, एका तासात एवढे भरतो, दुसरा नळ 1/B, एवढी टाकी एका तासात भरतो, आणि 2 नळ सुरू केले तर 2 नळांनी 12 तासात भरतो, म्हणजे एका तासात त्या टाकीचा 12वा भाग भरल्या जातो एका तासामध्ये.
त्यातील एक नळ दुसऱ्यापेक्षा 10 तास लवकर भरतो. 10 तास लवकर भरतो. हा एक आहे, वेळ आहे, तास लागणार आहे. एक नळ 10 तास लवकर भरतो, याचा अर्थ 1/a अधिक 10 घेऊ. म्हणजे ए हा नळ 10 तास लवकर भरतोय, हा वेळ आहे, ए हा टाकी भरण्यासाठी, त्याच्यामध्ये 10 तास लवकर भरतोय दुसऱ्यापेक्षा. म्हणजे आपण काय करू, बीच्या पेक्षा, म्हणून आपण काय करू, बी अधिक 10 करू, अधिक 1/b करू. ओके, म्हणजे बीच्या पेक्षा 10 तास लवकर भरतोय कोण, ए, बरोबर 1/12. हे आपण केलेलं आहे. हे समीकरण सोडवल्यास आपल्याला उत्तर मिळून जाईल. तिरपा गुणाकार कोण बघू, असा असा असा, बी अधिक 10 त्यांना 1 ला गुणलं, छेदस्थानी बी गुणिले बी अधिक 10 बरोबर 12. ओके, बी अधिक बी 2b अधिक 10. ओके, बरोबर काय येईल, बी गुणिले बी अधिक 10 गुणिले 12. ओके, तर आपण काय करू, संक्षिप्तीकरण करण्याचा प्रयत्न करू अगोदर. 2 नाही केला तरी प्रॉब्लेम नाही, 2b अधिक 10 जशा तसल्या बरोबर बी 12b करू आपण, 12b गुणिले बी अधिक 10. आता इथे वर्ग समीकरणाचा भाग येतोय, बघा लक्षात घ्या. 2b अधिक 10 बरोबर 12 गुणिले बी बरोबर 12b चा वर्ग अधिक 12b गुणिले 10 बरोबर 12 गुणिले 10 बरोबर 120 आणि बी ला बी. ओके, म्हणजे आपलं उत्तर काय आलं, आता हे 12b इकडे लिहू, 12b चा वर्ग अधिक 120b, 2b इकडे आलं काय होईल, वजा होईल, वजा 2b वजा 10 बरोबर 0. म्हणजेच काय येईल, 12b चा वर्ग अधिक 120b मधून 2b गेला, राहिला 118b वजा 10 बरोबर 0. 2 12 आहे, 8 आहे, 0 2 न भाग जातोय, सगळ्याला 2 न भाग देऊ, सगळ्याला डावी आणि उजव्या बाजूला 2 न भाग देऊ. काय होईल, बेसक 12b चा वर्ग अधिक बे 5 10 92 18 59b वजा 5 बरोबर 0 ला 2 भागलो तर 0 झालं. आता 6 5 30 यांचा गुणाकार करू, 30 जरा कॉम्प्लिकेटेड आहे. एवढं कॉम्प्लिकेटेड गणित जायला नको, एवढं स्पर्धा परीक्षेमध्ये जायलाच नको कॉम्प्लिकेटेड. तर आपण बघू, एक नळ दुसऱ्यापेक्षा 10 तास लवकर भरतो. एक नळ, एक टाकी 2 नळांनी 12 तासात भरते, त्यातील एक नळ दुसऱ्यापेक्षा 10 तास लवकर भरतो. ओके, जास्त वेगाने भरणार नळ टाकी किती वेळात भरेल, 12 59 ची आपल्याला पुढे अशीच करता येणार नाही, 30 ची इथं आपलं जमलिंग झालेलं आहे. 100a अधिक 100b बरोबर 112 12 तासात भरते, बरोबर बीच्या 10 तास अगोदर बी अधिक 10 केलं पण. ओके, अधिक 100b बरोबर 112 तास लागतो वेळ. आपण हे केलं बी अधिक 10, हे पण बरोबर आहे, हे पण बरोबर आहे. इथं चुकलं आपलं, हे चुकलं, 112 आहे ना, तर इथं आपल्याला नुसतं 12 घेतलं, आपण इथं पण 112 घ्यायला पाहिजे होतं. म्हणजे आपलं इथं गणित चुकलं होतं आणि इथून सगळंच गणित चुकलं, म्हणून आपण हे गणित इथून डबल करूया. एक साधी सिंपल चूक बघा, गडबडीमध्ये कशी राहते, बघ चुका होऊ द्या, नो प्रॉब्लेम, पण चुका आपल्याला कळायला सुद्धा पाहिजे की इथे चुकलेलं आहे, त्यासाठी प्रामाणिकपणे टॅली करता यायला पाहिजे आपल्याला, तर आपलं गणित आपल्याला लक्षात येतं. बघितलं कसं चुकलं होतं ते, आणि एक गणित चुकल्यामुळे आपलं जास्त कॉम्प्लिकेटेड होत असेल तर एकदा तपासून बघायचं. 112 इथं, ठीक आहे. आता काय करू आपण, 2b अधिक 12, 2b अधिक 10 आहे हे, आणि छेदस्थानी b चा वर्ग अधिक 10b, b न गुणल्यानंतर, ठीक आहे. इकडं 2b अधिक 10 बरोबर 1 छेदस्थानी 12 हे आलेलं आहे. तर 12 इकडे बाजू बदलल्यानंतर गुणाकार जाईल, म्हणजे काय, 12 गुणिले 2b अधिक 10 असेल, आणि छेदाचा अंशामध्ये जाईल बाजू बदलल्यानंतर b वर्ग
अधिक 10b. ओके, तर 12 गुणून घेऊ आपण. 12 दोन्ही 24, 24b अधिक 12 गुणिले 10 120 बरोबर b चा वर्ग अधिक 10b. ओके, आता आपण काय करू, b चा वर्ग एकाच बाजूला कॉन्स्टंट ठेवू, b चा वर्ग अधिक 10b. 24b इकडे गेला काय वजा होईल, वजा 24b. 120b इकडे गेला वजा होईल, वजा 120b बरोबर 0. हे आपलं आलेलं आहे. समीकरण अंतिम करू, b चा वर्ग 10b वजा 24b म्हणजे वजा 14b वजा 120 बरोबर 0. आता बघा, हिची 120 ची फोड करायची आपल्याला अशा पद्धतीने. 120 ची फोड आपण कशा पद्धतीने करू शकतो, 20 न भागलं तर 20 सख 120, 6 1 6 म्हणजे 20 गुणिले 6 हिचं तर 120 येतं. ह्याला आपण अशा पद्धतीने लिहू शकतो, वर्ग समीकरणाचा भाग आहे हा, b वर्ग वजा 20b अधिक 6b वजा 120 बरोबर 0. म्हणजे 20b वजा 14 आपण फोड काय केली, वजा 20b अधिक 6b. ह्या दोघांची बेरीज केली तर वजा 14b येतात आणि गुणाकार केला तर 120 येतात. ठीक आहे, दोघातून कॉमन काढलं, b कॉमन काढलं, ह्या दोघातून b कॉमन काढलं, इथं राहते b आणि इथं राहते 20, इथं अधिक आपण 6 इथं 120 लाच असू शकतो, 20 गुणिले 6 लिहू शकतो. इथला 6 आणि इथला 6 कॉमन काढला, इथं राहतं b वजा इथला 6 गेला वजा 20 राहतं बरोबर 0. म्हणजे आपल्याकडे बघा b वजा 20 b वजा 20 हे कॉमन आहे, हे कॉमन काढू आपण, b वजा 20 असं कॉमन काढलं, राहतं काय मग इथं b अधिक 6, b अधिक 6 बरोबर 0. मग हे 0 आहे आणि हे गुणाकार आहे, मग काय होऊ शकतं, b वजा 20 तर 0 होऊ शकतं किंवा b अधिक 6 तर 0 असू शकतो. म्हणजे b बरोबर वजा 6 ही किंमत असू शकते, पण b ही वजा 6 किंमत नसणारच आहे, कारण वजा वेळेमध्ये भरणारच नाही, त्यामुळे b बरोबर 20 ही किंमत असणार आहे. म्हणजे बी या नळाने भरण्यासाठी आपल्याला जास्त वेगाने भरणार आहे ना. बी जर 20 असेल तर ए किती असेल, ए 10 नाही, ए बरोबर काय 10 अधिक बी आहे ना, बी बरोबर 10 अधिक 20 आहे, बी 20 आहे म्हणजे 30 तास लागतो. जास्त वेगाने भरणारा किती वेळात भरेल, वेगात किती वेळात भरेल ना, तर 20 मिनिटं 10 तास लवकर भरतो. म्हणजे जर ह्याला जर 20 तास लागत असतील, सॉरी वजा येईल, वजा 10 तास जर, गणित चुकलंच वाटायला मुळात, इथं चुकलं आपलं गणित, इथं काय चुकलं बघा, 2 तासाने 12 तास भरतो, त्यातली एक नळ दुसऱ्यापेक्षा 10 तास लवकर भरतो. बी हा नळ 10 तास लवकर भरतो, तर बी वजा 10 करायला पाहिजे. ठीक आहे, इथे कारण कमी वेळ लागतो ना, बी वजा इथं 10 प्लस केलं, पण हरकत नाही, इथं जर 10 अधिक केलं म्हणजे त्याचा अर्थ आहे की बी हा 10 तास लवकर भरतो. हा बी हा काय करतो, 10 तास लवकर भरतो, म्हणजे इथं कोण झालं मोठं, बी हा नळ मोठा झाला, जास्त वेगाने भरणार झाला. जास्त वेगाने भरणारा नळ कोणता आहे, हा 20 तासाचा वेळ आहे. आपलं उत्तर आलं 20. थोडं अजम्पशन मध्ये चुकलं होतं इथं, पण काय हरकत नाहीये, बी हा नळ जास्त वेगाने भरणारा इथे गणित झालेला आहे ते. ठीक आहे, तर आपलं उत्तर बघू किती आहे, 20 तास. हे उत्तर बरोबर आहे. तुम्ही इथं वजा घेऊन सुद्धा गणित करू शकता आणि सोडवू शकता. त्यानंतर बघा 17 गणित आहे, एक टाकी एका नळाने, एकदा चेक करतो सगळं सिस्टीम चालू आहे व्यवस्थित. ओके, एक टाकी एका नळाने 9 तासात भरते, पण गळतीमुळे तिला भरायला 1 तास जास्त वेळ लागतो. जर टाकी पूर्ण भरलेली असेल तर फक्त गळतीमुळे ती टाकी किती वेळात रिकामी होईल. साधं सोपं गणित आहे, एक नळ एका तासात, एका नळाने 20 तासात 9 तासात भरते, म्हणजे एका तासात 109 भाग भरेल. गळतीमुळे एका तासामध्ये 101 भाग रिकामा होईल, म्हणजे त्या टाकीला गळती पूर्ण टाकी रिकामी करण्यासाठी 1 तास एवढा वेळ लागेल. आणि दोन्ही एकत्र सुरू केल्यामुळे 1 तास जास्त वेळ लागतो. एक टाकी एका नळाने 9 तासात भरते, पण गळतीमुळे तिला भरायला 1 तास जास्त वेळ लागतो. म्हणजे दोन्ही नळ जर सुरू केले तर ही टाकी 9 अधिक 1 10, 1/10 भाग त्या टाकीचा भरल्या जाईल. ओके, भरायला 1 तास जास्त वेळ लागतो, म्हणजे ती भरते, पण 1/10 तास एवढीच भरते, आणि भरते म्हणजे धन आहे. ओके, आता याच्यावरून आपण ही किंमत करू शकतो. आपण काय करू, इथं तिरपा गुणाकार करू, असा x वजा 1 च्या स्थानी 9x बरोबर 1 च्या स्थानी 10. हे इकडे अंशात छेदात बाजू बदलून घेऊ,
बरोबर येईल 10 गुणिले x वजा 1 बरोबर 9 गुणिले x 9x बरोबर गुणिले 1 येईल 10x वजा 10 बरोबर 9x 9x इकडे आला 10x वजा 9x हा 10 इकडे गेला ऋण झाला धन ओके 10x वजा 9x गेला राहिला x बरोबर 10 म्हणजे x काय आहे गळतीची किंमत आहे एका गळती किती वेळात होते पूर्ण टाकी रिकामी किती वेळात होते किंवा किती वेळ लागतो टाकी वेळ करून रिकामी करण्यासाठी केलेले 10 किंमत आहे 110 तास ओके किती वेळात आपलं काही चुकलं तर नाही बरं एका नळाने 1/9 एक 9 तासात भरतो म्हणजे 1/9 भाग भरेल वजा रिकामा करतो म्हणजे एका तासामध्ये 1/100 भाग रिकामा करेल आणि तिला भरायला 1 तास जास्त वेळ लागतो 1 तास जास्त वेळ लागतो म्हणजे 9 तासात भरत होती तर काहीतरी गळती तेव्हा 1 तास जास्त वेळ लागतो म्हणजे टाकीचा 1/10 भाग भरेल हे गणित आपलं समीकरण बरोबर x वजा 9 इथे चुकला आपलं तिरपा गुणाकार चुकला बघा x एक x x हे बरोबर आहे 9 एक 9 इथं 9 लिहायच्या ऐवजी 1 लिहिलं इथं 9 लिहायला पाहिजे त्याच्यामुळे आपलं गणित सगळं चुकलेलं आहे ठीक आहे x वजा 9 आता इथून समीकरण सोडू दे x वजा 9 छेदस्थानी 9x म्हणजे एका छोट्या छोट्या चुकीमुळे कसं गणित चुकतं हे तुमच्या समोर उदाहरण आहे 10x आता हे परत इकडं आणि इकडं करून देऊ शांतपणे गणित करायचं 10 गुणिले x वजा 9 बरोबर 9 गुणिले 1 बरोबर 9x 9x गुणिले 1 बरोबर 9x ओके 10x वजा 90 यायला पाहिजे आता इथं 10 गुणिले 9 90 बरोबर 9x ही इकडे टाकून दिलं म्हणजे 10x वजा 9x बरोबर ऋण 90 इकडे गेला धन 90 होईल 10x वजा 9x बरोबर x बरोबर राहिलं 90 आता हे आहे हे चुकीचं होतं म्हणजे त्या क्षेत्रामुळे टाकी रिकाम होण्यासाठी 90 तासाचा वेळ लागेल पर्याय क्रमांक डी ओके प्रश्न 17 उत्तर आलेलं आहे प्रश्न 18 दोन नळ ए आणि बी टाकी अनुक्रमे 20 आणि 25 तासात भरतात दोन्ही नळ आलटून पालटून अल्टरनेटिव्हली एक एक तास सुरू ठेवले व सुरुवात येणे केली तर टाकी किती वेळात भरेल टाकी किती वेळात भरेल असं म्हटलेलं आहे याचा अर्थच काय माहितीये का अल्टरनेटिव्ह ठेवली किती वेळात भरेल प्रश्न काय विचारलाय किती वेळात भरेल ओके तर ए नळ किती भरतोय एका तासामध्ये 1/20 भाग टाकीचा भरतोय आणि बी नळ 1/25 एका तासात भरतो आहे दोन्ही नळ आलटून पालटून एक एक तास सुरू ठेवले व सुरुवात येणे केली आलटून पालटून एक एक तास सुरू ठेवलं म्हणजे किती गेलं एक्स तास सुरू ठेवलं ए नळ एक्स तास ठेवला आणि बी नळ सुद्धा किती ठेवला एक्स तास ठेवला कारण आलटून पालटून ठेवल्यानंतर दोन्ही नळ समान कालावधीसाठीच होते ओके तर टाकी किती वेळात भरेल टाकी किती भरणार आहे एक भरणार आहे लक्षात घ्या इथे किती एक समीकरण एका तासात नाही भरणार नाही तर ती टाकी एक भरणार आहे पूर्ण टाकी एक किती एक्स एवढे तास सुरू ठेवले हे समीकरण सोडून घेऊया आपण एक्स कॉमन बाहेर काढला आपण इथं राहतं 1/20 अधिक 1/25 बरोबर 1 हे समीकरण जर आपण सोडून घेतलं तर काय होतं तिरपा गुणाकार करून टाकू असा 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 25 अधिक 20 च्या स्थानी 25 गुणिले 50 बरोबर 500 ओके 25 गुणिले 25 बरोबर 20 गुणिले 25 500 बरोबर 1 आता हे समीकरण सोडून घेऊ 25 अधिक 20 बरोबर 45 45 गुणिले x बरोबर 45x आणि 500 आपण बाजू बदलून वर टाकून देऊ 500 x बरोबर काय येईल 500 भागिले 45 5 9 45 5 1 5 5 0 5 0 0 ओके म्हणजे x काय आलेला आहे 10/9 तास आलेला आहे तर 10/9 तास x तास एवढा आहे तर याचं आपण तास आणि मिनिटामध्ये रूपांतर करून घेऊ 9 1 9 बाकी आली 1 9 1 9 बाकी 1 असताना 9 तास ओके म्हणजे 11 अधिक 1/9 तास बरोबर काय 11 अधिक 1/9 गुणिले 60 न गुणलं तर त्याचं रूपांतर होईल मिनिटामध्ये बरोबर काय 11 अधिक 9
न भागलं तर काय होईल? 9 सकी 54. ओके ओके 9 सकी 54. पण एक गणित करू आपण, हे एवढं करण्यापेक्षा नाही का, आपल्याला किती वेळ लागतोय लक्षात घ्या. एक्स ची किंमत किती आली? 100 चदस्थानी 9 ही किंमत आली. एक्स कोण आहे? एका नळा एक एक तास, हा एक तास ठेवला, पुन्हा हा एक तास ठेवला, म्हणजे हा एक तास ठेवला आणि हा एक तास ठेवला, असं आहे. दोन्ही नळ किती झाले मग? हे तास एकूण वेळ 2 एक्स झाले, बरोबर आहे. म्हणजे एकूण नळ किती झाले, किती टक्के वेळ लागेल? तर 2 एक्स लागेल. ह्याचा एक तास वेळ आणि ह्याचा एक तास, म्हणजे एकूण 2 एक्स लागतील वेळ, म्हणजे 200 गुणिले 200 चदस्थानी 9 उत्तर येईल. 200 100 गुणिले 2 बरोबर 200 चदस्थानी 9. आणि हिला जर भागला आपण तर काही लिहितो उत्तर 9 दोन्ही 18 बाकी आली 2, 9 दोन्ही 18 बाकी आली 2, 9 2 चदस्थानी 9, हे तास झाले. आणि ह्याचा आपण मिनिटामध्ये करू. 22 तास गुणिले 2/9 गुणिले 60 हे मिनिट झाले याचे. तर बघा 3 त्रिक 9, 3 दोन्ही 6, 3 0 0 बरोबर काय येईल? 22 तास 40 40 चदस्थानी 30 मिनिट. 3 न भागला आपण 3 1 3 बाकी आली 1, 3 1 3 बाकी आली 1.111 मिनिट. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की 12 तास आणि 11.1111 मिनिट. ओके, 12 तास आणि 11.1111 मिनिट. कुठे आहे का? 22 तास, सॉरी 22 तास नाही, हे नाही, हे नाही, हे नाही, हे नाही, कोणते नाही, पण हे जवळच आहे बघा त्याच्या. म्हणून आपण काय करू, हे उत्तर लॉक करून टाकू. 22 तास अप्रॉक्सिमेटली जवळ हे आहे, पूर्णपणे नाही पण अप्रॉक्सिमेटली आपण हे पण करू. बरोबर आहे आपलं उत्तर. 12 तास 22 तास 12 मिनिट. तर आपलं उत्तर अधिक बरोबर आहे त्या पर्यायांपेक्षा. ठीक आहे. तर आपण कुठं आलो? 17. पुढचं गणित बघू आता आपण. 19वा गणित बघू. एका बादलीची धारकता 13.5 लिटर आहे. जर 12 बादल्यांनी एक टाकी भरते, तर 9 लिटर क्षमतेच्या किती बादल्यांनी ती टाकी भरेल? हे काय साधं सोपं गणित आहे, तुम्ही सुद्धा म्हणजे कोणीही करेल, म्हणजे सोपं गणित आहे थोडक्यामध्ये. एका बादलीची धारकता 13.5 लिटर आहे. धारकता 13. जर 12 बादल्यांनी एक टाकी भरते, म्हणजे 13.5 गुणिले 12 बरोबर एक टाकी भरते, ती झाली एका टाकीची क्षमता लिटरची. तर 9 लिटर क्षमतेच्या किती बादल्यांनी ती टाकी भरेल? 9 लिटरनं भागायचं, सॉरी 9 लिटरनं भागलं तर आपल्याला हे एकूण टाकीचं लिटर आहे, तर 9 भागलं तर एकूण किती बादल्या लागतील कळून जाईल सगळं. भाग देऊ. 3 त्रिक 9, 3 चौक 12. इथं बघा बेरीज काय आहे त्यांची. ओके 6, 3 भाग होतो, 1 3 4 4 5 9, म्हणजे 3 भाग होतो, 3 1 3, 3 चौक 12, दशांशाला दशांश बाकी आली 1, 3 5 15. म्हणजे आपलं उत्तर काय आलं? 4.5 गुणिले 4 बरोबर 18. कॅल्क्युलेशन करा. 4 म्हणजे 20, इथे 0 दशांशला दशांश बाकी 2, 4 16 2 18. 18 बादल्यांनी भरली. किती? 18. 9 लिटरच्या 18 बादल्या लागतील. 19 म्हणजे छोटी छोटी सोपा प्रश्न आहे. 18 बरोबर आहे. त्यानंतर 20वा बघू आपण. एका टाकीचा 3/5 भाग एका मिनिटात भरला जातो, तर उरलेला भाग भरायला किती वेळ लागेल? एका टाकीचा 3/5 भाग आहे, एक टाकी आहे, 3/5 भाग भरलेला आहे. रिकामा करण्यासाठी एकातून 3/5 वजा करू. 5 वजा 3 छेदस्थानी 5 तिरपा गुणाकार करून आलेला आपल्याला ह्याच्या खाली 1 असतं. ठीक आहे. उत्तर आलं 2/5 एवढा भाग भरायचा आहे. भरायचा आहे, रिकामा आहे. हा कसा आहे? रिकामा आहे. एका टाकीचा 3/5 भाग एका मिनिटात भरला जातो, तर उरलेला भाग भरायला किती वेळ लागेल? तर 3/5 भाग एका मिनिटात भरला जातो. आपल्याजवळ टाकी किती आहे? 2/5 रिकामी आहे. भागिले 3/5 ना भाग देऊ आपण याला, म्हणजे ही एका मिनिटात भरायची क्षमता आहे. आपल्याला उत्तर मिळून जाईल. याचं जर आपण केलं सरळ रूप, 2/5 गुणिले 5/3 हे व्यस्त केल्याचं, 5 वर गेलं 3 खाली आलं,
भागाकाराऐवजी गुणाकार घेतला. 5 1 5 5 1 5 काढलं, 203 आलं आपल्याला उत्तर. तर ही किती आहे? मिनिट आहे. एका मिनिटात हे परिमाण कसं आहे? ही मिनिट आहे बघा. ही मिनिट आहे. मिनिटाचं आपण काय करू? सेकंदामध्ये करू. 60 हे सेकंद म्हणजे किती राहिलं? 3 1 3 3 2 6 3 0 0 20 2 40 40 सेकंद लागेल. आहे का 40 सेकंद? पर्याय आहे. ओके, 40 सेकंद आहे का उत्तर? बघू. ओके, आहे 40 सेकंद बरोबर आहे आपलं. आपल्याला 6वा प्रश्न जरा प्रॉब्लेमॅटिक होता. 6वा प्रश्न बघू आपण. आणि दुसरा कोणता तरी होता एक जे जमलं नव्हतं आपल्याला. 6वा का 7वा प्रश्न काहीतरी होता. हा, हाच होता बघा. इथं काय होतं? 80 उत्तर आलं होतं नाही. तर हे काय करू आपण? डबल सोडूया. हे डबल सोडण्यासाठी सगळं खोडून टाकू अगोदर हे. नळ पी हा क्यूच्या चौपट वेगाने टाकी भरतो. बघा, पी हा किती भरतो? एका मिनिटात 1/p टाकी. आणि क्यू हा नळ किती भरतो? 1/q एका मिनिटात भरतोय. आणि दोन्ही नळ मिळून एक टाकी 16 मिनिटात भरतात. म्हणजे एका मिनिटात टाकीचा 116 भाग भरतात. हा वेग आहे, लक्षात घ्या. एका मिनिटात एवढी टाकी भरतो. पण पी हा क्यूच्या चौपट वेगाने भरतो. पी हा क्यूच्या सॉरी जरा चौपट वेगाने भरतो ह्याच्या. म्हणून आपण काय करू? 4 करू गुणिले आणि 1/q करू. ओके, हे 1/p ची किंमत चौपट करू 1/q अधिक 1/q बरोबर 1/16. हे समीकरण सोडून घेऊ आणि q ची किंमत काढू. बघा, हे सारखं आहे दोन्ही. 4 अधिक 1 इथं काय नाही, म्हणजे 1 असं 4 अधिक 1 बरोबर 5 1/q. 9 नाही, q आहे बरोबर 1/16. म्हणजे आपण काय करू? q आपण तिकडे टाकू आणि 16 इकडे घेऊ. काही इथं 5 गुणिले 16 बरोबर q. ओके, q आपण वर घेऊ. म्हणजे 16ची किंमत, q ची किंमत काय आली? 16 म्हणजे 80. तर फक्त पी हा नळ ती टाकी किती वेळात भरेल असं विचारलेलं आहे. म्हणजे क्यू हा किती वेळ घेतोय? 80 मिनिटे घेतोय. वेगाने म्हटलेलं आहे. वेग म्हणजे काय? एक टाकी आहे, त्याचे भरण्यासाठी लागणारा वेळ किती आहे? 80 मिनिट आहे. कोणासाठी? क्यू साठी. आणि पीचा किती आहे वेग? चौपट. याच्या चौपट आहे. ओके, हा वेग झाला. एक टाकी भागिले 80 मिनिट वेळ, टाकी भागिले वेळ, अंतर भागिले वेळ, हा वेग झाला. त्याच्या चौपट म्हणजे गुणिले 4 बरोबर आलं 4/80. 4 1 4 4 2 8 4 0 0 म्हणजे 1/20 हे उत्तर आलेलं. सॉरी, 120 का केला आपण? 180 करायचं होतं डायरेक्ट. म्हणजे 120 हा काय झाला? स्पीड झाला. बरोबर आहे. ते 120 हा स्पीड झाला पीचा. म्हणजे पी हा 120 मिनिटामध्ये एका मिनिटामध्ये 120वा भाग भरतो. तर ती टाकी भरण्यासाठी त्याला 20 मिनिट वेळ लागतो. पर्याय क्रमांक ए. बघा, मी तुम्हाला म्हणलं होतं काही प्रश्नांची उत्तर आपल्याला नंतर येतात. सुरुवातीला कन्फ्युजिंग वाटतं, त्यामुळे सोडून द्यायचं ते आणि पुढे जायचं. तरी उत्तर आपल्याला आलेलं 20 मिनिटं बरोबर आहे. हे त्याचं एक लाईव्ह उदाहरण आहे. तुम्हाला जास्त जर वेळ लागत असेल तर ती गणित व्यवस्थित सोडवा, नाही जमलं तर पुढे जा. निश्चितच तुम्हाला नंतर सोडवलं जाईल. आणखी एक गणित होतं, 17 होतं बहुतेक माझ्या मते, मी विसरून गेलो ते गणित तिथं होतं. ते पाहू. x बरोबर 90 बरोबर आहे. 17 उत्तर आलेलं आहे ना. आणखी कोणता आहे का बघू? हे पण आलेलं आहे. कोणता आहे का? 20 तास. हेच आलं नाही बहुतेक. नाही आलं नाही, हे पण आलं नाही. हे पण आलेलं आहे 20 तास. उत्तर बरोबर आलेलं आहे. हे पण आलेलं आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपलं आजचं सेशन संपू. आणि एखादं गणित जर याच्यामध्ये प्रॉब्लेमॅटिक वाटलं तर निश्चितपणे व्हिडिओ खाली कमेंट
करा आणि ते गणित आपण पुढच्या भागामध्ये निश्चित पद्धतीनं सोडून घेऊ. एवढं बोलून आजचं सेशन आपण इथे संपवू. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. लाईक करा जेणेकरून मला कळेल की तुम्हाला व्हिडिओ आवडतायत आणि दुसऱ्यांच्या मदतीसाठी जर तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही शेअर करू शकता. तेव्हा लाईक करा आणि शेअर करा आणि पुढील व्हिडिओ जर असेच केलं नसेल सबस्क्राईब तर सबस्क्राईब करा, म्हणजे पुढचे व्हिडिओ तुम्हाला अपडेट मिळून जातील. एवढं बोलून मी आपले आभार व्यक्त करतो. धन्यवाद. टाटा.